दादा प्रोग्राम स्टार्ट करा. अज्ञानाचा काळक होता, लुही जाहले प्रकाशदाता. अज्ञानाची निशा सर्व संपली, अंध जनांच्या फुलल्या वेली. 6 टिमांची कमाल झाली. 6 टिमाने जगात राहू, अभिमानाने जगात राहू. 6 टिमांचा आधार घेऊ, ज्ञान अर्जन मती आतुर झाली. अंध जनांच्या फुलल्या वेली. सहस्र कंठातून उमटले शब्दांचे भांडार. लुईंचा त्रिवार जय जयकार, लुईंचा त्रिवार जय जयकार. या गोड शब्दांनी मी मंचावरती विनंती करतो माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय हर्षदजी चक्रधरे, तथा कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे मुख्य मानबिंदू, मुख्य वक्ते माननीय कृष्णकांतजी माने सर तथा ॲडव्होकेट शिवाजीरावजी हक्के साहेब, सन्माननीय लक्ष्मणजी संगेवार साहेब, माननीय महासचिव श्रीयुत जीवनजी मराठे साहेब, समस्त महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाची राज्य कार्यकारिणी यांना विनंती करतो की आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. आपण स्थानपन्न झालात असं गृहीत धरून मी कार्यक्रमाला पुढे नेऊ इच्छितो. अंधांचे दैवत लुईस ब्रेल यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून, असलो जरी अपंग आम्ही जिद्दीने त्यावर मात करू, नवजीवनाच्या संकल्पनेतून विश्व नवे साकारू, अशा डॉक्टर हेलन केलर अंधमुखी अन बहिरी झाली, आशावादी दृष्टीने गेली, इंच इंच ती पुढे सरकली शिखरी विराजमान. अशा या हेलन केलर राणी महान, अशा अंध अपंग क्षेत्रातील महान विभूतींच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी कार्यक्रमाला सुरू करतोय. सन्माननीय पाहुण्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. अमोल आपला वेळ खर्चला, मानूनी विनंती सभेशी आला. प्रफुल्ल झाली आमुची मने, सुज्ञ जनांच्या आगमने. आनंद लहरी आज उसळली, प्रेमानंदे मने डोलती. प्रेम फुल ही मने लोटती, महोदय आमचे हृदय फुले. स्वागत करीतो आम्ही आपुले, स्वागत करीतो आम्ही आपुले. या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मी अगदी अंतःकरण प्रेमाच्या ओंजुळीनं स्वागत करून कार्यक्रमाला पुढे नेत असताना मी माननीय महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे महासचिव श्रीयुत जीवनजी मराठे यांना विनंती करतो की त्यांनी या लुईस ब्रेल जयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय जीवनजी मराठे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते आदरणीय कृष्णकांत माने सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संघाचे अध्यक्ष हर्षदजी चक्रधरे, संगेवार साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित व्यासपीठावरती राज्य कार्यकारिणी आणि आपण उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त संघाशी संलग्न असणारे सर्व स्नेही बंधू. सर्वप्रथम आपल्याला 2022च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तथा लुई ब्रेल जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा संघाच्या वतीने. माने सर आणि नव्याने काही जॉईन झालेल्या सर्व उपस्थितांना मी सांगू इच्छितो, अंध विद्यार्थी संघाचा परिचय देत असताना महाराष्ट्र संघ या संघाची सुरुवात परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. ह्या चळवळीचं उद्घाटन आदरणीय पोपटराव पवार सर, जे की पद्मश्री आहेत, हिवरे बाजार हे आदर्श गावाचे सरपंच, माजी सरपंच आहेत, त्यांच्या हस्ते या संघाचं उद्घाटन करण्यात आलं. ह्या संघाच्या विविध विद्यापीठांमध्ये एक शाखा आहेत आणि त्या शाखेचा एक प्रतिनिधी राज्य कार्यकारिणीचा भाग आहे. जेवढे महाराष्ट्रात विद्यापीठ आहेत, पुणे, नागपूर, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर अशा सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी हे संघ काम करतं. आतापर्यंत संघाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विद्यापीठीय तथा कॉलेज, महालेव्हल विद्यापीठ आणि कॉलेज लेवलच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आतापर्यंत काम केलेलं आहे, काम करणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री व उच्च व तंत्र शिक्षण यांच्यासोबत बैठका घेऊन सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन देऊन असे कामं सुद्धा संघाने आतापर्यंत मार्गी लावलेले आहेत. लॉकडाऊनच्या पूर्व परिस्थितीमध्ये एक्झाम्स ऑनलाईन होत असताना आणि लेक्चर सुद्धा ऑनलाईन असताना माने सरांना सांगायला मला आनंद होईल की नॅपच्या संयुक्त विद्यमाने नॅपच्या वतीने अंध विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांना आणि तथा संपूर्ण विद्यार्थ्यांना 200 स्मार्टफोनचं वाटप सुद्धा नॅपच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. असे विविध कामं आतापर्यंत संघाने केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा संघ अवरात्र विद्यार्थ्यांसाठी काम करत राहील. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय मोजक्या शब्दात आपण संघाचा परिचय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सर, तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी ज्यांनी आम्हाला एक वाट दिली त्या आदरणीय वैशालीताई मॅडम आणि आमचे मित्र श्रीयुत रामजी मुंडे गुरुजी आणि वैशालीताई मॅडम यांच्या रूपाने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो. आणि महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या आमंत्रित आमच्या सदस्यांपैकी आम्हाला जे टेक्निकल क्षेत्राचं चांगलं मार्गदर्शन करतात असे जितूराज सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समस्त सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अशा वैशालीताई मुंडे गुरुजी यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही माने सरांपर्यंत पोहोचलो आणि माने सर विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी आता आम्ही अतिशय महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ एक भक्कम संघ झालेला आहे की ज्यांचे सल्ले जगाच्या शिक्षण धोरणामध्ये घेतले जातात अशी व्यक्ती महाराष्ट्रात आहेत आणि ते महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या सोबत राहणार आहेत यात आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही. तेव्हा मी आदरणीय सरांचा परिचय वाचण्यासाठी मी विनंती करतो सरांचा परिचय देण्यासाठी आदरणीय दीपालीताई यांना, ज्या महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या संघ हितचिंतक आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय कृष्णकांत माने सरांचा परिचय समस्त व्यक्तींना करून द्यावा. बुकमॅटिक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, मेंटोर प्राइज प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व संचालक, डिजिटल फ्रीडम फाउंडेशनचे संस्थापक आणि सचिव माननीय श्री कृष्णकांत माने सर एक टेक्नो सोशलिस्ट आणि टेक उद्योजक म्हणून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. जगभरातील मुक्त स्त्रोत समुदायामध्ये के म्हणून प्रसिद्ध आहेत. JNU खाता सॉफ्टवेअरची स्थापना कृष्णकांत माने सरांनी स्वतः केली. तसेच 10 वर्षे IIT मध्ये स्वतः नेतृत्व केले. ग्रामीण डिजिटल वरील त्यांच्या कार्यासाठी IBN नेटवर्क द्वारे 2009 मध्ये प्रतिष्ठित सुपर आयडॉल पुरस्काराने सन्मानित केले. ते करत असलेल्या कामाच्या संदर्भात त्यांचे मलेशियातील TEDx चर्चा सत्र अत्यंत लोकप्रिय आहे. ब्राझील सरकारच्या शैक्षणिक आणि IIT मंत्रालयाचे सल्लागार आहेत. IIT मंत्रालयाच्या अंतर्गत इंटरनेट इंडिया गव्हर्नन्स फोरम चे पॅनलिस्ट देखील आहेत. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पार्श्वभूमीसह 18 वर्षांचा अनुभव आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर एक वैयक्तिक IT सल्लागार म्हणून सरांनी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सिम्युलेशन प्रोग्रामच्या विकासाचे नेतृत्व केले आहे. प्रोप्रायटरी पासून ओपन सोर्स सॉफ्टवेअर पर्यंत ते देशभरात फॉसच्या माध्यमातून अंडर सर्व्हरच्या डिजिटल सक्षमीकरणावर सेमिनार देत आहेत. अशी अनेक कार्य ते करत आहेत. असे प्रतिभावंत नेतृत्व असणारे माननीय श्री कृष्णकांत माने सरांचे कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई, आपण सरांचा परिचय दिलेला आहे. खर तर अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती महाराष्ट्रात असून बरेच जण
सरांना आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते, परंतु महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचं भाग्य आहे की अगदी सहजपणे या दोन व्यक्तीच्या माध्यमातून सर आपल्याला लाभले आणि अख्ख्या महाराष्ट्रानं महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाकडे अतिशय मान झुकवली आणि या कार्यक्रमाला उपस्थित समस्तांचं खरंच मनापासून स्वागत करतो. सर, एके वर्षेस के आपला जेव्हा इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये आपला जीवन प्रवास चा बद्दलचे अनेक किस्से आम्ही ऐकलेत. त्यावरून एवढंच मी म्हणेन, सुरेश भट म्हणाले होते, विजलो तरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने, सामर्थ हे नाशवंत नाही. तेव्हा शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं नाही हे म्हणण्यापेक्षा ते कसं मिळवता आलं पाहिजे इथपासूनचा संघर्ष करून आज जी झेप घेतलेली आहे, ही झेप खरंच महाराष्ट्रासाठीची गरुड झेप हे अत्यंत आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा याच ओळीनं मी आपल्यामध्ये आणि माने सरांमध्ये फारसा वेळ न थांबता मी विनंती करतो आदरणीय माने सरांना की आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं व महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाची पालकत्व घेऊन आम्हा विद्यार्थ्यांचं एक या क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती म्हणून आणि आमच्या सोबत कायम राहावं हीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि विनंती करतो की आम्हा विद्यार्थ्यांना संबोधित करा. आदरणीय कृष्णकांतजी माने सर. नमस्कार समस्त मान्यवर गण आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माझा आवाज क्लिअर येतोय ना? हो सर. मी सगळ्यांना विनंती करेन की प्लीज माइक्स बंद ठेवा, कारण कदाचित कधी कधी अकस्मात कुठून तरी जिथे कुठे असाल तिथून जर का आवाज जास्त झाला आणि व्हेरिएशन झाले तर मग काही गोष्टी ऐकू जाणार नाहीत. म्हणून फक्त नंतर प्रश्न वगैरे कोणाला विचारायचे असतील तर तुमच्यापैकी कोणीही जरा कोऑर्डिनेशन करून तेव्हा माईक सुरू केलं तर छान. पण सध्या प्लीज माईक बंद ठेवा आणि काही रिॲक्शन्स असतील मध्ये तर ऑफकोर्स टाईप करू शकाल तुम्ही. टाईप तर करता येतं, टेक्नॉलॉजीची देण आहे आजकाल की आपण मल्टीमीडिया म्हणजे ऑडिओ व्हिडिओ प्लस चॅट सगळं एकत्रच एका प्लॅटफॉर्मवरती करू शकतो. तर सध्या प्लीज माईक बंद ठेवा अनलेस यू रिअली वॉन्ट टू आस्क समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर शेवटी प्रश्न उत्तरं होतीलच, पण तरीही मध्ये काही अगदीच महत्त्वाचं तुम्हाला काही विचारायचं असेल तर you can do that. So असं आहे की सर्वात पहिले एक गोष्ट मी फार ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे अत्यंत अशी योगायोग म्हणता येईल आपल्याला की मगाशीच आपण जेव्हा लुई ब्रेल बद्दल बोलत होतो, त्यांनी ब्रेल चा आविष्कार केला आणि 6 टिंबांची भाषा जी आपल्याला सगळ्यांना शिकवल्या जाते, आपण सगळे शिकतो. मित्रमैत्रिणींनो, एक प्रकारे ज्याला आपण युग म्हणतो, बरेचशी युग येऊन गेली. म्हणजे अगदी आपल्याला माहिती आहे की फार पूर्वी अगदी पाषाण युग झालं, त्याच्यानंतर कांस्य युग झालं, लोह युग झालं, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर म्हणजे शेती आली, असे सगळे युग येत गेले. सो हा प्रश्न जर का विचारला की आताचं युग कुठलं आहे, सो बरेच लोक वेगळं वेगळं उत्तर देतात. काही लोक म्हणतात की हे ज्ञान युग आहे म्हणून, पण ज्ञान युग तेव्हापासून सुरू झालं जेव्हापासून माणसाला चित्र काढता आली किंवा माणसाला म्हणजे मनुष्याला हे लक्षात आलं, प्राण्याला, की आपले जे विचार आहेत, आपल्याला स्पेस आणि टाइम म्हणजे स्थान आणि वेळेचं भान जेव्हा आलं तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. पण आता ही गोष्ट आपण इतरांपर्यंत कशी कळवायची, इतरांना कशी समजवायची, कम्युनिकेट कसं करायचं, हळूहळू लक्षात आलं की चित्र वगैरे काढता येतात काहीतरी घेऊन. त्याच्यानंतर असं कळलं की चित्र काढायसाठी आपण पर्सनली तिथे म्हणजे व्यक्तिशः असल्या पाहिजे आणि बघणारा पण तिथे असला पाहिजे. पण तसं नसेल आणि चित्र काढून जर का आपली गोष्ट कम्युनिकेट करता येत नसेल तर काय करायचं. तर हळूहळू अचानक कधीतरी एक ज्याला ट्रान्झिशन म्हणतात तेव्हा आपल्याला कळलं की आपण आवाज करू शकतो आणि त्यामुळे भाषेचा जन्म झाला. हळूहळू ती वाढली, विकसित झाली. अगदी प्रोटो आफ्रिकन, प्रोटो इंडो युरोपियन करत करत मग सगळ्या इंडिक लँग्वेजेस वगैरे वगैरे वगैरे. तर ज्ञानयुग तर तेव्हापासूनच आहे. काही लोक म्हणतात ते तंत्रज्ञान युग आहे, टेक्नॉलॉजी एज ज्याला म्हणतात. तेही तितकंसं बरोबर नाही, कारण
टेक्नॉलॉजी म्हणजे शेवटी काय असतं, कॉम्प्युटर ही एक टेक्नॉलॉजी नाही, तसं लुई ब्रेलनी जे काढली ती ही टेक्नॉलॉजीच होती, त्याला टेक्नॉलॉजीच म्हणू शकतो आपण. एखादी कुऱ्हाड किंवा आपण जेव्हा चाक त्याचे आविष्कार केले हे सगळे टेक्नॉलॉजीच होते. रथ जेव्हा आविष्कार झाला ही पण टेक्नॉलॉजीच होती. त्यामुळे हे टेक्नॉलॉजी युग पण म्हणणं चुकीचं आहे. मग हे युग काय आहे? तर घडलंय असं की ज्या प्रकारे आपण माहिती आणि आपलं ज्ञान हे इतरांपर्यंत पोहोचवतो, ती जी पद्धत आहे, ते जे माध्यम आहे, ते माध्यम आता चेंज झालेलं आहे. आता आपण असं, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे डिजिटल युग आहे. कारण ज्ञान युग किंवा असं सगळं म्हणणं किंवा तंत्रज्ञान युग म्हणणं हे आधीपासूनच अनंत काळापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे तसं ते नाहीये. लुई ब्रेलनी काय केलं? लुई ब्रेलनी सुद्धा एक नवीन युग अंध व्यक्तींसाठी सुरू करून दिलं. तेव्हा पण त्यालाही आपण टेक्नॉलॉजी एज किंवा ज्ञान एज म्हणू शकत नाही. ते माध्यम युग होतं आणि ते माध्यम होतं ब्रेलचं. आणि ब्रेलचं माध्यम म्हणजे काय? तर 6 टिंबांचं एक 3x2x1 त्याचे जे काय 721 जे काय येईल तेवढ्या पॅटर्न्स मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्सप्रेस करायच्या आहेत. तेवढ्या पॅटर्न्स बनवून आणि त्या पॅटर्न्सचं कॉम्बिनेशन बनवून आपण अख्खी भाषा तयार करतो, राईट? तसंच एक शतक उलटून गेलं आता. सुरुवात ती आधीच झालेली, पण अर्थात ते फारच क्रूड अवस्थेत होतं, अगदी कच्च्या अवस्थेत होतं. पण कम्प्युटर हा जो निर्माण झाला त्याच्यात 6 टिंबांची भाषा नाहीये, त्याच्यात 2 संकेतांची भाषा आहे, 0 आणि 1. म्हणायला हे फार सोपं आहे. म्हणायला आपण म्हणू शकतो हा हे तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आपण कधी हा विचार करतो का की जसं ब्रेल आल्यानंतर एक पूर्ण विश्वच उलगडलं आपल्यासाठी, सगळ्यांसाठी. ब्रेलमध्ये पुस्तकं बनायला लागली, ब्रेलमुळे वाचन आलं म्हणजे ज्ञान आलं म्हणजेच विचारांची प्रगल्भता आली, विचारांची प्रगल्भता आली म्हणजे प्रगती आली. असं जे घडलं तसंच सामान्य समाजामध्ये, आणि आता आपल्याला अंध आणि बिगर अंध वगैरे म्हणून चालत नाही, सामान्य समाजामध्ये एक छोटीशी गोष्ट घडली, ती म्हणजे हे 0 आणि 1 हे जे संकेत होते या 2 टिंबांवरती, आपण त्याला टिंब म्हणू सध्या फॉर एक्झाम्पल, कारण आपण ब्रेलमध्ये 6 टिंबांची भाषा म्हणतो आणि तो चांगला संदर्भ सुरुवातीला दिला, मला खूप आवडला. कारण लोकांना हे कळलं पाहिजे की फक्त एवढूशा काहीतरी एका क्षुल्लक ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीने एवढी मोठी क्रांती घडू शकते. तर ते जे झालं आणि त्याच्यामुळे आज आपण एका ठिकाणी भेटू शकत नाही. आता कोविडचा प्रॉब्लेम चालूच आहे, बाकी सगळ्या अडचणी आहेत, तरी सुद्धा तसं असून सुद्धा आज सगळे एकत्र भेटतायत. हे त्या युगाची देणगी आहे. त्यामुळे लुई ब्रेलच्या दिवशी माझ्यासारख्या विनम्र अल्प ज्ञान असलेल्या IT क्षेत्रातल्या तुम्ही कुठल्या व्यक्तीला बोलवता, हा एक खूप मोठा योगायोग ह्याच्यासाठी आहे की आता खरं सांगायचं प्रांजळपणे तर जवळपास बराच टाइम झाला की मी ब्रेल वाचलं किंवा लिहिलं असेल. त्याचा अर्थ ब्रेल नको असं नाहीये. त्याचा अर्थ इतकाच आहे की टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे. आज आपल्याकडे फोनवरती पण सगळं टॉकिंग सॉफ्टवेअर असतं. आपण गुगल पे पासून ते उबर पर्यंत सगळं काही वापरू शकतो. त्यामुळे ब्रेलची म्हणजे ती जी आहे तिथून आता जसं ऑलिम्पिक्समध्ये आपण बघतो की एक मशाल रिले केल्या जाते, एका हातातून दुसऱ्या हातात जाते, तर ब्रेल युगाकडनं आता डिजिटल युगाकडे ती मशाल गेलेली आहे ज्ञानाची, आपल्यासाठी सुद्धा, सगळ्यांसाठीच. आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो पुन्हा ह्याच्यासाठी की अंध आणि बिगर अंध हे करायची गरज नाहीये. कदाचित बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा बऱ्याच लोकांना माहित नसेल, लुई ब्रेलने जे ब्रेल काढलं त्याच्या आधी आणि ब्रेल काढल्यानंतर जे लोक अंध नव्हते अशीही लोक अशा संकेत लिपीचा, टिंबांच्या संकेत लिपीचा वापर करत होते आणि करत आहेत. कसं ते सांगतो. अगदी दुर्गम भागात लढाई असेल किंवा अजून कुठली मोहीम असेल आणि तिथे तुम्हाला कुठलाही गुप्त संदेश पोहोचवायचा असेल किंवा तुम्हाला वाचण्याची किंवा कम्प्युटर वापरण्याची सोय नाहीये, तेव्हा अशाच टिंबांच्या भाषेचा वापर. आणि लुई ब्रेललाही त्याच्यामधूनच प्रेरणा मिळाली होती की असं काहीतरी पूर्वी घडत होतं मिलिटरीमध्ये वगैरे, फ्रेंच मिलिटरीमध्ये घडायचं. याचा अर्थ
पुन्हा तेच आहे की असं वेगळं फारसं आपल्याला काही नेहमी विचार करायची गरज नाहीये. त्यामुळे डिजिटल एज आपण जेव्हा म्हणतो, कारण जर का माझा जीवन प्रवास सांगायचा झाला तर तो सुरुवात त्याची मी सायटेड सामान्य शाळेत जे रेग्युलर स्कूल्स असतात, मला माहित नाही नॉर्मल का म्हणतात, आपण सगळेच नॉर्मल आहोत, कोणी ते ॲबनॉर्मल नाहीये. त्यामुळे मी बऱ्याच वेळा ऐकतो नॉर्मल स्कूल, नॉर्मल स्कूल. व्हॉट इज नॉर्मल स्कूल? रेग्युलर म्हटलात तर ठीक आहे, कारण नाही म्हटलं तरी नेत्रहीनांसाठी एक वेगळी शाळा असते, त्यामुळे रेग्युलर स्कूल म्हणणं ठीक आहे. पण याच्या पुढे कोणी नॉर्मल वगैरे म्हणायला गेलं तर प्लीज आय थिंक आपण सगळ्यांनी त्याचा आक्षेप घेतला पाहिजे, कारण वी आर नॉट ॲबनॉर्मल. आणि अर्थात त्याच प्रकारे दिव्यांग हा जो शब्द आलेला आहे तो एक प्रकारे डिस्क्रिमिनेशन होते, कारण आपल्याकडे कुठलेही दिव्यांग नाहीये. हा एवढं नक्की आहे, मी माझ्या अनुभवातून सांगतो की हे नैसर्गिक आहे की जेव्हा एक इंद्रिय कमी होतं तेव्हा बाकी इंद्रियांवर जोर पडतो, आणि जोर पडल्यामुळे त्याची जी कार्यक्षमता आहे त्याला जास्त धार चढते. हे खरंच आहे. म्हणजे एक म्हणतात की वेन गेट गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग असं म्हणतात. त्यामुळे ते ठीक आहे, पण असं दिव्य वगैरे काही नाहीये. दिव्य घडलंच असेल तर दोनच गोष्टी घडल्यात. एक तर लुई ब्रेलनी जे काही ब्रेलचा आविष्कार केला, आणि हे जे डिजिटल युग आहे, आणि त्यातही डिजिटल युग मध्ये सुरुवातीला अगदी 1980च्या वगैरे दशकात जेव्हा टॉकिंग सॉफ्टवेअर अगदी कमी अल्प स्वरूपाचे आणि क्रूड का असेना, कच्चे का असेना, पण ते बनले, या लोकांना आपण खरंच दिव्य मानलं पाहिजे, कारण इथे काहीतरी दिव्य घडलंय. सो माझी सुरुवात शाळेपासून अशीच झाली की घरी सगळ्यांना असं वाटलं की माझी एक बहीण, मोठी बहीण माझी, ती सामान्य डोळस मुलांच्या शाळेत जात होती. सामान्य पण म्हणायला हे नाहीये, डोळस मुलांच्या म्हटलं पाहिजे. डोळस मुलींच्या शाळेत ती होती, आणि मीही त्या शाळेत जावं असं एक भाबडी कल्पना माझ्या पालकांना वगैरे होती. त्यांना हे लक्षात नाही आलं कदाचित की तीच भाबडी कल्पना पुढे जाऊन खूप मोठी क्रांतिकारी कल्पना बनेल. ह्याचं कारण मी सांगतो. अर्थात सगळ्यांना ते आजही जमतं अशातला भाग नाही, पण जेवढं शक्य आहे आणि पालक वगैरे असतील तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. काय होतं ना की जेव्हा तुम्ही डोळस मुलांच्या शाळेत सामान्य ह्याच्यातच जाता, तेव्हा जेवढी मुलं, विविध मुलं आलेली असतात, वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडची मुलं असतात, म्हणजे त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वेगळी असते. कोणी डॉक्टर असतात, कोणी इंजिनियर्स असतात, कोणी सायंटिस्ट असतात, कोणी प्रोफेसर्स असतात, कोणी कलाकार असतात, कोणी गीतकार असतात, कोणी संगीतकार असतात, कोणी काय असतं, कोणी काय असतं, व्यावसायिक असतात, रिपोर्टर असतात. त्यांच्या घरातली चर्चा, लहान मुलं जरी असली तरी घरातलं ऐकून काही ना काही, आज न आमच्या घरामध्ये असं झालं असलं वगैरे काय काय बोलतात. त्यामुळे आधीपासूनच म्हणजे आपलं जे विश्व आहे ते पूर्ण त्याची व्याप्ती वाढते. हे मला सर्वात पहिले, म्हणजे आता जेव्हा मी पाठीवरून बघतो की मला असा काय फायदा झाला डोळस मुलांच्या शाळेत जाऊन, तर हा सर्वात मोठा फायदा होता, सर्वात मोठा. त्यामुळे ती व्याप्ती साधारणपणे वाढत गेली. आणि असं आहे की सर्वात माझ्या मते कुठली गोष्ट जर का आपली विचारसरणी आणि आपलं व्यक्तिमत्व आणि आपली जीवनशैली घडवते, गुरुजन असतातच, पालक, फॅमिली वगैरे सगळे असतात, सगळं मान्य आहे. आणि त्यांचा अक्षरशः खूप मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. अगदी आपले लहानपणापासून जे शिक्षक असतात, त्यातले काही शिक्षक आपले लाडके होतात, आपण काही शिक्षकांचे लाडके होतो, सो कॉल्ड पटशिष्य होतो. हे सगळं असून सुद्धा माझ्या मते एक महत्वाचा घटका, एक महत्वाची कडी, एक महत्वाचं आवरण, ते म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रेंड सर्कल म्हणतो, संगत जी असते. माझ्या बाबतीत घडलं असं की माझा जो फ्रेंड सर्कल होता, जेव्हापासून फ्रेंड सर्कल काय आहे हे साधारण कळतं, साधारण एक 10-11 वर्षाची मुलं मुली झाल्यावरती, साधारण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अगदी प्रोफेसर्सची मुलं होती. एक सहस्रबुद्धे म्हणून होता, त्याचे आई वडील दोघेही प्रोफेसर होते. एक मोहिते म्हणून डॉक्टर्स होते. त्याच्यानंतर सगळ्यांना मराठी सारेगम वगैरे सगळे बघतात, त्याच्यात जो सिंथेसायझर वरती असतो मुलगा सत्यजित प्रभू, तो माझा बेंचमेट होता. असे अनेक लोक, अनेक चांगले चांगले सायंटिस्ट, चांगले चांगले शिक्षक, चांगले व्यावसायिक, असं सगळं माझा तो कळप किंवा तो घोळका माझा फ्रेंड्सचा असा होता. याचा अर्थ असा नाही की आम्ही दिवसभर फक्त शिक्षण आणि नॉलेज आणि याच्यावर भरपूर खोड्या काढणं आणि भरपूर मार खाणं सगळं होऊन गेलेलं आहे. त्याचेही वेगळे वेगळे किस्से आहेत, नंतर कधीतरी ते मी सांगेन.
त्यामुळे तेवढाच मार पडलेला आहे. त्यामुळे झालं असं की तेवढा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि 7वीत असताना माझ्या घरातल्यांनी मला त्यांचे काही मित्र न्यूयॉर्कमध्ये होते, US मध्ये. सो मला पाठवायचं ठरवलं तिकडे की बाकी गोष्टी कळायला आणि काही शिक्षणाचे काही ॲव्हेन्यूज ऑप्शन्स आहेत का त्याच्यासाठी पाठवायचं ठरवलं. आणि तेव्हा असं ठरत होतं की म्हणजे काय करायचं, आई वडील सोबत जातील की कसं. तर त्याने तेव्हा हा पण एक कठोर निर्णय घेतला की मला एकट्याला पाठवलं, की प्रवास काय असतो आणि प्रवासाने गेल्यावरती काय आणि वेगळं वगैरे. सो आय शुड नो इट माय सेल्फ. त्यामुळे मला एकटं पाठवण्यात आलं. तिथे झालं असं फारसं काही घडलं नाही, पण एक छोटीशी घटना घडली. तो म्हणजे मी पहिल्यांदा एक टॉकिंग टाईपरायटर बघितलं. तेव्हा कम्प्युटर्स तेवढे अत्याधुनिक नव्हते. टॉकिंग टाईपरायटर म्हणजे तुम्ही जे काही कीज टाईप कराल, ABCD, स्पेस बार, बॅकस्पेस, जे काय असेल ते तो बोलायचा. आणि मी जरा चिकित्सक बुद्धीचा आधीपासून होतो, त्यामुळे मी विचारलं तिकडे की हे असं कसं शक्य आहे. तर तेव्हा मला सांगण्यात आलं की हा एक प्रोग्राम असतो. तो मी तेव्हा लहानच होतो, तेव्हा प्रोग्राम म्हटलं, प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्राम तर टीव्ही आणि रेडिओवर लागतात, हा कसला प्रोग्राम. सो ती जी होती तिकडे लॅब असिस्टंट किंवा लॅब इंचार्ज, ती हसली आणि मला तिने काही कॅसेट्स आणि काही ब्रेलची पुस्तकं, अगेन त्यावेळेला ब्रेल इतकं महत्वाचं होतं, ते मला दिलं आणि बोलली जा घेऊन आणि तुला कळेल सॉफ्टवेअर हार्डवेअर प्रोग्राम काय असतात ते. सो ती बेसिक ओळख होती कॉम्प्युटरची. कॉम्प्युटर काय असतो, हार्डवेअर काय, अरेथमॅटिक लॉजिकल युनिट काय, किंवा फ्लॉपी ड्राईव्ह काय असतो, CD रॉम काय असतो, त्याला रॉम का म्हणतात, पुन्हा रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे रॅम काय असतं, आणि प्रोसेसर काय असतो, वगैरे वगैरे वगैरे, आणि सॉफ्टवेअर काय, हार्डवेअर काय. सो जेवढं मी हे वाचत गेलो, त्याला अर्थात ती पुस्तकं संपायला मला 1.5 वर्ष लागले असतील, कारण ते साधारणपणे मी फावल्या वेळात वाचायचो, कारण अभ्यास वगैरे होताच, पुन्हा इतर खेळ आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्याच, जे आज दुर्दैवाने सगळेच मोबाईलला चिकटलेले असतात. आम्ही त्यावेळेला मैदानी खेळ जास्त चालायचे. अगदी मला वाटतं 2005-10 पर्यंत मैदानी खेळ खूप चालायचे. नंतर जसं हे अँड्रॉइडच्या फोनचं नेटवर्क वाढलं आणि ऍप्स वाढले, त्याच्यानंतर ते कमी झाले दुर्दैवाने. ते आता बघायला हवं की कुठल्या प्रकारे ते पुन्हा वाढू शकेल. ठीक आहे. सो ते 1.5 वर्ष मला वाचायला गेली. मला नंतर असं कळलं की हा एक कृत्रिम मेंदू आहे, म्हणजे ज्याला आपण प्रोसेसर वगैरे म्हणतो, आणि त्याचे जसे आपले इंद्रिय असतात तसे त्याचे इंद्रिय आहेत. म्हणजे कीबोर्ड आहे, स्क्रीन आहे, प्रिंटर आहे, जे काय असतात गोष्टी, आणि त्याला स्वतःची स्मरणशक्ती असते. आणि या सगळ्या स्मरणशक्तीमध्ये जसे आपण आपले विचार किंवा आपला काय म्हणू आपण, की आपण एक दिनक्रम ठरवतो, किंवा आपण एक आज्ञावली ठरवतो, किंवा आपण एक कामाची एक रीत ठरवतो, तर तो दिनक्रम किंवा ती आज्ञावली किंवा ती रीत एका विशिष्ट भाषेत, एका विशिष्ट पद्धतीने त्या मेंदूत उतरवायची असते. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला आधी ते पूर्ण आपल्या डोक्यात ठरवलं पाहिजे, आपण ते इनॅक्ट केलं पाहिजे, आणि ती त्या मेंदूमध्ये उतरवून आपली जी आयडिया आहे, आपली जी कल्पना आहे, ती माहितीच्या आधारे ती कल्पना राबवून, कारण कॉम्प्युटर आपल्यापेक्षा नक्कीच पॉवरफुल असतो, ते आपण त्याच्याकडनं करून घेऊ शकतो. त्याचा अर्थ असा होतो की जगामध्ये सगळ्या गोष्टी या आर्टिफिशियल मेंदूनी पुढे कृत्रिम मेंदूनी करणं शक्य होईल, तसे इंद्रिय बनवले तर. मग त्यात कॅमेरा आला, त्याच्यामध्ये मायक्रोफोन आला, स्पीकर झाले, सगळंच आलं. तेव्हा मला सडनली जाणवलं की अरे, म्हणजे ही खूप मोठी क्रांती घडू घातलेली आहे, आणि ही एवढी क्रांती होईल, आणि त्यात इंटरनेट अजूनच त्याच्यामध्ये मोठी, म्हणजे सगळ्याच गोष्टी याच्याने होतील. आणि तेव्हा मी ठरवलं 10वी मध्ये की मी सॉफ्टवेअर इंजिनियर मला बनायचं आहे. कारण एक पॅशन डेव्हलप होतं ना, एक जिद्द डेव्हलप होते आपल्यामध्ये, एक विकसित होते की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला काहीतरी प्रचंड आवडतं, त्याचं वेड लागतं आपल्याला. तसंच माझं झालं होतं. आणि तेव्हा मेरिट लिस्टची सिस्टम असायची फार पूर्वी. मेरिट लिस्टमध्ये मी होतो, अंधांच्या याच्यात मी सर्वात नंबर 1 होतो. आणि मला प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्थात विचारलं की तुम्ही काय करणार पुढे. अर्थात त्यांची अपेक्षा फार तर फार मी लॉ वगैरे असं काहीतरी म्हणीन एवढी असेल, असं म्हणजे असं नंतर मला कळलं. सो मला विचारलं, एक इंडियन एक्सप्रेसचे जर्नलिस्ट होते, सो व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन फ्युचर, व्हॉट आर यू प्लॅन्ड. सो आयदर ही एक्सपेक्टेड आय विल से आय हॅव नॉट प्लॅन्ड, ऑर सम रेग्युलर आन्सर्स. म्हटलं आय एम गोइंग टू बी अ सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि त्यावेळेला पूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता. पिन कोणी ड्रॉप केली नाही, पण पडली असती तर कळलं असतं, एवढा पिन ड्रॉप सायलेन्स होता. आणि बऱ्याच लोकांची संमिश्र प्रतिक्रिया होत्या असं मला पुढे सांगण्यात आलं.
काही लोकांनी मला वेडं ठरवलं, काही लोक विस्मयकारक नजरेने बघत होते, अरे काय बोलतोय. काही लोक अगदी भारावून गेले की म्हणजे हॅट्स ऑफ, याला जमेल की नाही जमेल ते माहित नाही पण हॅट्स ऑफ. काही लोक थोडे ज्यांना आपण वेल विशर्स म्हणतो की बाबा विचार कर हे खरंच जमणार आहे का, असे काही लोक होते. काही लोक तर विरोध करणारेच होते. दुर्दैवाने माझ्या आई वडिलांचा तेवढा पाठिंबा मला नव्हता, कारण त्यांना तेवढं ज्ञानही नव्हतं, त्यांना तेवढी समजही नव्हती की हे काय, म्हणजे आता शेवटी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हटलं की ते कम्प्युटर आलं आणि बाकी सगळ्या गोष्टी आल्या, खरंच जमणार आहे का, त्याच्यामध्ये इतर गोष्टी आल्या. सो त्यांचा तसा फारसा काही मी म्हणेन की विरोध नव्हता आणि पाठिंबाही नव्हता. म्हणजे असं नव्हतं की त्यांनी विरोध केला आणि सांगितलं हे करायचंच नाही, पण त्याचा पाठिंबाही नव्हता. मग इथे मला एक गोष्ट सगळ्यांना सांगावी लागेल, सगळ्यात समस्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, की दरवेळेला तुम्हाला घरातून सपोर्ट मिळेलच. आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे बघतो की सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांना वगैरे 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 वगैरे, इन्क्लुडिंग सचिन तेंडुलकर, हे त्यांच्या बाबतीत घडलं म्हणून ते म्हणतात. त्यामुळे हे आयडियल पिक्चर दरवेळेला असंच आयडियल असेल की तुम्हाला घरातून सपोर्ट मिळेल अशातला भाग नाहीये. कधी कधी तुम्हाला ते डावळून किंवा त्याला बायपास करून किंवा खेळीमेळीने चुकवून हे तुम्हाला करावं लागतं, किंवा तिन्ही गोष्टी कधी कधी कराव्या लागतात. त्यामुळे तुमच्यामध्ये काही एक उर्मी असेल काही करायची आणि तुम्हाला घरातून सपोर्ट नसेल, डिमोटिवेट केला गेला असेल, तरी तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. प्रोत्साहन देणारे तुम्हाला कुठेतरी मिळतील आणि ते लागतातच. माझं मत आहे की प्रत्येक गोष्टीत माणूस मग तो कितीही जरी मोठा झाला आणि काही जरी झालं त्याला सतत अप्रिशिएशनची आणि प्रोत्साहनाची आणि ज्याला म्हणतात की ओके यू हॅव डन अ गुड थिंग, याची सतत गरज असते. तर ते तुम्हाला कुठेतरी नक्कीच मिळेल, प्रॉब्ली घरी जरी नाही मिळालं तरी. सो माझी तशी परिस्थिती होती, पण अशी ही परिस्थिती होती की करायचं काय, कारण असं काही टॉकिंग सिस्टम्स वगैरे तेव्हा इंडियात नव्हते, भारतात आपले नव्हतेच. आणायचं ठरवतं, प्रचंड कॉस्टली होते. आणि आणलं जरी असतं तरी जसे माझ्या घरातल्यांचा विरोध होता किंवा काही लोकांची संमिश्र भावना, ते संशयास्पद होतं की करता येईल का नाही येईल. काही लोकांच्या वेगळ्या वेगळ्या जे काही दुष्प्रचार असतात आणि वेगळ्या धारणा असतात. सो युनिव्हर्सिटीमध्ये ते काय होणार नव्हतं. तर मला जबरदस्तीने आर्ट्स म्हणजे कला क्षेत्रात ऍडमिशन घ्यावं लागलं. पण तेव्हाही माझं ज्याला म्हणतात की लॉजिकल थिंकिंग, मी वन ऑफ माय गुरुज, मी शर्लॉक होम्सला मानतो गुरु, की ज्याला लॉजिकल थिंकिंग, तर्कशुद्ध विचार करणं ज्याला म्हणतात, त्याची पुस्तकं वाचली आणि खरंच म्हणजे एव्हरीवन शुड रीड अँड एव्हरीवन शुड हिअर इट. सो मी रिझनिंग केलं की बाबा ठीक आहे की, आणि त्याच दरम्यान मला एकदा डॉक्टर जयंत नारळीकर मराठी विज्ञान परिषदेत मी गेलो. त्याही मध्ये आय थिंक मी पहिला असा अंध विद्यार्थी होतो मराठी विज्ञान परिषदेत जाणारा. तिथेही मला डॉक्टर जयंत नारळीकर भेटलेले आणि पहिल्यांदाच माझी त्यांची भेट झालेली. तेव्हा त्यांनी एवढंच सांगितलं मला की बघ, अडचणी काय येतील आणि अडचणी सगळ्यांनाच येणार आहेत, पण त्याच्या एक पाऊल दरवेळेला पुढे राहून आपण सोल्युशन काय काढू हे प्रतिउत्तर ठेवायचं. सो म्हणजे त्यांनी मला त्यावेळेला एक्सप्लेन केलेलं ती गोष्ट मला अजूनही आठवते. ते मला बोललेले की बुद्धिबळाच्या पटामध्ये सफेद आणि काळी प्यादी असतात. तुला माहितीये का याच्यामध्ये जास्त सुपिरियर कोणाला मानलं जातं? तर म्हटलं नाही तसा अंदाज मला, कारण दोघंही इक्वलच असतात. तर म्हणे नाही, लोक म्हणतात की सफेद, पण ऍक्च्युली काळे. का? कारण सफेद ही पहिली चाल खेळतो, सफेद अडचण निर्माण करतो, काळा उत्तर देतो. हे पहिल्या चालीचं असतं. म्हणजे अर्थात त्याच्यानंतर जे काही घडते ते समोरच्या एकमेकांना शह देणार वगैरे ठीक आहे, पण सुरुवात जी कोंडी फोडणं जी असते, सफेद हा सवाल असतो आणि काळा हा जवाब असतो. त्यामुळे म्हणे तुला काळं प्यादं व्हायचंय. यू हॅव टू बी द ब्लॅक पॉन अँड व्हेन द प्रॉब्लेम कम्स यू हॅव टू सॉल्व्ह इट. तुला प्रॉब्लेम आलाय हे नाही, तुला सोल्युशन काय करायचं हे पुढे असलं पाहिजे. आणि ती प्रेरणा मी घेतली तेव्हा. म्हणून मी कला शाखेत गेला, सर्वात पहिलं काम केलं मी लॉजिक हा सब्जेक्ट निवडला, तर्कशास्त्र. कारण मला इतकं नक्कीच कळलेलं की कॉम्प्युटरच्या त्या कृत्रिम मेंदूमध्ये जर का काही टाकायचं असेल तर तुमचं तर्कशास्त्र चांगलं असलं पाहिजे, कारण त्याला काहीच कळत नाही. जगात सर्वात मंद आणि मख्ख काय असेल तर कम्प्युटर आहे. आपल्याला वाटतं, बरेच लोक गावातले वगैरे म्हणतात अरे हा कम्प्युटर लय हुशार आहे. कम्प्युटर हुशार नसतो, त्याला प्रोग्रामर हुशार बनवतो. आणि प्रोग्रामरला जर का त्याला हुशार बनवायचं असेल तर सगळ्या शक्यता, सगळे पहिलू हे सगळे तुमच्या डोक्यात आधी ते प्रोग्राम झालं पाहिजे. तुमच्या डोक्यात ती पूर्ण जी दिनक्रम असतो
किंवा जी आज्ञावली असते ह्याच्यानंतर हे झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे इतक्या वेळा झालं पाहिजे, असं नसेल तर तसं झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतरच तुम्ही एका विशिष्ट भाषेने, ज्याला इंजिनिअरिंग म्हणतात, प्रोग्रामिंग करणं म्हणतात, ते करायचं असतं. त्याच्यासाठी लागणार तर्कशास्त्र. म्हटलं ठीक आहे. अर्थात स्टॅटिस्टिक्स आणि सायकोलॉजी सुद्धा मी घेतलेलं आणि अर्थशास्त्रही घेतलं होतं. जवळपास 4 वर्ष मी सायकोलॉजी पण ठेवलं आणि स्टॅट्सही ठेवलं होतं. पण थर्ड इयरला म्हणजे जेव्हा आपण ग्रॅज्युएट होतो तेव्हा मी अर्थशास्त्र घेतलं, कारण हाही पुढे होतं की जर का या टाईपच्या विषयात उतरायचं असेल तर व्यावसायिक नॉलेज असणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्स माझा सर्वात आवडता विषय होता त्यावेळेला आर्ट्समध्ये. तर्कशास्त्र हे मी आवडीने आणि गरजेने दोन्हीनी घेतलं होतं, पण तसा म्हटलं तर लाडका विषय माझा अर्थशास्त्र होता आणि त्याच्यात मी ग्रॅज्युएशन केलं. पण ते होता होता मात्र टेक्नॉलॉजी थोडी व्याप्ती त्याची वाढत गेली होती आणि नंतर असं झालं, आणि माझ्या आधीही प्रोग्रामर बनले होते, हे मी जरा क्लिअर करू इच्छितो. आयटी प्रोफेशनल बनणं आणि नुसतं प्रोग्रामिंग करणं याच्यात खूप फरक आहे. आयटी प्रोफेशनल बनणं म्हणजे प्रोग्रामिंग तर त्यात आलंच, पण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग सोबत डेटाबेस मॅनेजमेंट, आपण ज्याला ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतो, म्हणजे आता आपण जेव्हा गुगल मीटमध्ये जातो तेव्हा काही बटणं असतात, ती बटणं दाबल्यावर त्याची काही घटना असतात, त्याला क्लिक घटना, इव्हेंट म्हणतात, त्या गोष्टी असतात. म्हणजे त्याचा युजर इंटरफेस बनवणं, फ्रंट एंड ज्याला आपण म्हणतो, की जे लोकांना दिसतं, स्क्रीनवर जे काही दिसतं. आपल्याला जो प्रोग्राम पाठी चाललोय तो कधीच दिसत नाही, स्क्रीनवरती जो स्क्रीन दिसतो आणि त्याच्यात बटणं असतात, ड्रॉपडाऊन्स असतात, चेकबॉक्सेस असतात, हे दिसतं, ह्याला युजर इंटरफेस म्हणतात. त्याला कोऑर्डिनेट करणं, बॅकएंडला म्हणजे प्रोग्रामला कोऑर्डिनेट करणं, डेटाबेस, त्याच्यानंतर तो कोड मॅनेज कसा करायचा, टीम मॅनेज कशी करायची, सिस्टम अनालिसिस कसं करायचं, त्याचं अनालिसिस करून झालं त्याचं आकलन कसं लिहून काढायचं, त्याच्यानंतर प्रोग्राम नाही लिहायचं, त्याला म्हणतात सुडो कोड. सुडो कोड म्हणजे खोटा कोड, म्हणजे प्रोग्रामिंगच्या भाषेत नाही तर सामान्य माणसाला कळेल या प्रकारे त्याचं पूर्ण लॉजिक कसं लिहायचं, ते कोऑर्डिनेट करून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कशी करायची, या सगळ्याला म्हणतात आयटी प्रोफेशनलिझम. सो माझ्या पूर्वी आयटी प्रोफेशनल्स कोणीच घडले नव्हते, पण हरीश कोटियन नावाचे प्रोग्रामर होते. प्रोग्रामर म्हणजे ऍक्च्युली ते प्रोग्रामरही नव्हते. फार पूर्वीच अगदी जुन्या टेक्नॉलॉजीज म्हणजे डीबेस आणि फॉक्सप्रो नावाच्या होत्या, ज्याच्यामध्ये एक सीमित भागामध्ये थोड्याशा प्रमाणात प्रोग्रामिंग करता येत असे, आणि त्याची व्याप्ती आणि त्याचा पूर्ण जो परिघ होता तोही खूप लिमिटेड होता, खूप सीमित होता, पण थोड्या प्रमाणात त्याच्यात प्रोग्रामिंग होत होतं. सो त्यांच्याकडनं मला एक टॉकिंग सॉफ्टवेअर मिळालं आणि मला कळलं ओके येस, आता इंडियामध्ये हे आणणं शक्य झालेलं आहे. सो मग पुन्हा तेच झालं, मुंबई युनिव्हर्सिटीकडे गेलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली मला इंजिनिअरिंग करायचं, आणि मी त्यांना थोडं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं. त्यांचं म्हणणं होतं आमच्याकडे तर काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाल फितीचा कारभार कसा असतो, आणि युनिव्हर्सिटीजमध्ये तर अजूनच खराब हालत आहे. सुदैवाने तुमच्या मंडळाचे प्रतिनिधी त्या सगळ्या विद्यापीठात आहेत, ते बरं आहे, ते खूप गरजेचं आहे. त्याने सांगितलं आम्ही तर इथे काहीच इन्स्टॉल करू शकणार नाही आणि देणारही नाही करायला, पण त्यावेळेला गव्हर्नमेंटनीच सर्टिफाय करून सुरू केलेली डेटा प्रो नावाची संस्था होती, त्यांच्या लॅबोरेटरीज आपण वापरू शकतो, तुम्ही लेक्चरसाठी आमच्याकडे या, लॅबोरेटरी तिकडे जा, प्रॅक्टिकल्स तिथे करा, तिथे आम्ही कोऑर्डिनेट करू आणि सांगू काय प्रॅक्टिकल्स असतात ते. सो त्यांचाही एक डिप्लोमा 3 वर्षाचा होता, तोही मी पॅरलली घेतलाच. मग म्हटलं की दोन्ही गोष्टी करून घेऊया, कारण नाही म्हटलं तरी युनिव्हर्सिटीचं करिक्युलम त्यावेळेला खूप लिमिटेड होतं आणि मला संधी मिळतेच्या तिकडे जाण्याची. डेटा प्रो मध्ये जरा अत्याधुनिक कम्प्युटर्स होते थोडे, त्यावेळेला पेंटियम 4 वगैरे आले होते आणि ते सगळं होतं. सो तिथून माझा सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याचा प्रवास सुरू झाला. तिथेही डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, त्यांचं तेच होतं, कसं करणार, काय करणार, आणि टॉकिंग सॉफ्टवेअर तेव्हा नव्हतं. तर म्हटलं चला, मला टायपिंग येत होतं, मी टायपिंग शिकलो होतो अगदी 6वी-7वीत असतानाच. म्हटलं आता तुम्ही मला डिक्टेशन द्या, तेव्हा वर्डस्टार मध्ये टाईप करायला सुरुवात करतो. आणि माझ्या पाठी एक लॅब इन्चार्ज उभी होती मुलगी, आणि मला डिक्टेशन द्यायला लागले. मी फटाफट टाईप करणं सुरू केलं. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मी मुद्दाम एक चूक केली, तर त्यांनी ताबडतोब मला सांगितलं की तुम्ही चुकीचं लिहिलं. म्हटलं एक्झॅक्टली मॅडम, आता तुमच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये प्रत्येक संगणकाबरोबर 2-2 मुलं बसतात, बरोबर आहे म्हणे हो. तर म्हटलं एक पार्टनर माऊस वापरील, मी कीबोर्ड वापरेन, स्क्रीनवरती जे काय दिसतं, आणि जर का मी काहीतरी चुकीचं केलं असेल तर माय पार्टनर विल एलिवेज टेल मी. हे सॉफ्टवेअर नसतानाची गोष्ट आहे. म्हणे हो हे तर बरोबर आहे, काही हरकत नाही. म्हटलं आता पुढची गोष्ट सांगतो, याच पार्टनरच्या जागेवर संगणकानेच माझा पार्टनर बनला आणि त्याने स्क्रीनवरचं वाचून दाखवलं, तर मग तर काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणे हा मग तर काय अजिबात प्रॉब्लेम नाही. सो ते सॉफ्टवेअर जे मला कोटियन साहेबांकडनं मिळालेलं ते टाकलं.
त्याच्यानंतर टी.व्ही. रमण नावाचे प्रोग्रामर, ते ऍक्च्युली प्रोग्रामर नाही, ते मॅथमॅटिशियन आहेत. पहिली गोष्ट, गणित असं जे सांगितलं जातं की आपल्याला साधारणपणे 7वी 8वीला वगैरे गणित 5वीची वगैरे घ्या वगैरे, हा मूर्खपणा आहे, तद्दन मूर्खपणा आहे. कारण जर का टी.व्ही. रमण सारखा माणूस आज गुगलमध्ये एवढ्या मोठ्या पोझिशनवर जाऊ शकतो ऍज अ मॅथमॅटिशियन बनून, सो वाय कांट वी. ही उदाहरणं मी मुद्दाम देतोय कारण आपल्याला माहित असलं पाहिजे की अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि जर का एकदा घडल्या तर त्या वारंवार घडू शकतात. Sorry for the interruption. Am I audible? Yes. Nomania this side. So I want to know which talking software was there in that era, as you told Okay. us. Nice question. Someone Okay. given, yeah. There were 2-3. On Windows, there was one thing called Window Bridge, which I used with Text Assist. And my most favorite was, there is a complete desktop on Linux called Emacs. And there is a software called Emacs Speak, which T.V. Raman had, by the way, written. And these are the two major softwares which I was using. And then there was New Talk as well, which is also a DOS-based software, but then it used to work with Lotus and WordStar as well. Okay, so this is very nice, very nice. असंच कोणाला अगदीच मध्ये असेल तर फक्त एका वेळेला एक नाही तर सगळेच बोलायला लागले तर हा पार्लमेंटचा असेंब्ली चेंबर बनेल. आणि पार्लमेंटचा असेंब्ली चेंबर बनला तरी सुदैवाने ते खुर्च्या बिरच्या टाकण्यासाठी आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे इट्स ओके. पण आवाजाचा कल्लोळ जरा जास्त होईल, त्यामुळे एका वेळेला एकच प्रिफरेबली प्लीज आस्क. And I realize that there might be people who are non-Maharashtrian, so I will also see to it that I talk in English sometimes as well as in Hindi. So that was the situation, and I started thus my engineering. I convinced everyone that this is the way and I can do it. आणि त्यात मला स्टॅट्स वगैरे माहिती असल्यामुळे एक गोष्ट झाली की प्रत्येक गोष्टीमध्ये काही अप्लाइड नॉलेज गरजेचं असतं. देर इज अ नेसेसरी थिंग. लाईक फॉर एक्झाम्पल, when I was learning Excel in my curriculum initially, before programming they teach you Excel and stuff. तेव्हा स्टॅटिस्टिक्सचं नॉलेज मला खूप फायद्याचं पडलं, कारण चार्ट्स वगैरे बनवतात आणि तेव्हा मला हातावरती काढून दाखवायला लागत होते माझ्या पार्टनर्सला, कारण तेव्हा तेवढं ऍक्सेसिबिलिटी आली नव्हती की चार्ट्स वगैरे वाचल्या जातील. वेल, सो अशी सुरुवात झाली. त्याच्यात 3 वर्ष नक्कीच गेली होती, पण ती 3 वर्ष जायच्या आधीच, कारण माझं ध्येय ठरलं होतं, सो मी आधीच छोटे छोटे सॉफ्टवेअर्स बनवायला सुरू केले. छोटे म्हणजे अगदी किरकोळ, फार्मसीसाठी वगैरे. एक छोटासा माझा पुन्हा मी ग्रुप बनवला आणि ही सवय मला आधीपासून कॉलेजमध्ये असल्यापासूनच लागलेली, ग्रुप बनवून गोष्टी ऑर्गनाईज करायची. तेव्हाही माझ्या ग्रुपमध्ये खूप चांगले चांगले रिसर्चर्सची मुलं आणि खूप चांगले आर्टिस्ट वगैरे लोक होती. मी म्युझिकमध्येही इन्व्हॉल्ड होतो, नाही अशातला भाग नाही, बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड होतो. आय एम समवॉट ट्रेन्ड क्लासिकल सिंगर आणि मी गझल सिंगिंगचंही ट्रेनिंग शाळेत गांगुलींकडनं घेतलं होतं, कारण कलेचं प्रेम इतकं होतं की ते बाजूला राहू शकत नव्हतं. इट वॉज माय ऑक्सिजन. फक्त मी हे म्हणजे आवर्जून नेहमी जरा लेट सांगतो, कारण लोकांचं एक स्टिरिओ टायपिंग झालं होतं की ब्लाइंड म्हणजे काय म्युझिकमध्येच जाणार. आणि म्हणून मला ही अजून एक गोष्ट खूप आवडली आहे अंध विद्यार्थी संघाची, की मला इन्व्हाइट केलं म्हणजे काय, तर मी आय एम जस्ट अ मॉडेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू दिस सोसायटी. पण मी ते पहिल्याच फोन कॉल वरती सुद्धा ही गोष्ट मला वाटतं ज्ञानेश्वरला बोललेलो, की मला ही गोष्ट आवडली की बरेचसे असे चॅनल्स आहेत जे टिपिकली हे म्युझिकमध्ये फील्डमधले जी लोक आहेत, ब्लाइंड मुलं आहेत, त्यांना बोलवतात. सी, माझं असं म्हणणं नाही की त्यांना नका बोलवू किंवा त्यांचा आदर नका करू, किंवा आय एम नॉट सेइंग दॅट दे आर डुईंग अ बॅड थिंग. आणि मी स्वतः खूप मोठा रसिक खास करून इंडियन क्लासिकल वगैरेचा आहे, अशातली भाग नाहीये की नाही. पण हे जे स्टिरिओ टायपिंग झालंय ना, ते कुठेतरी तोडणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ही असे व्यक्ती येऊन म्हणतात की काही हरकत नाही, स्टिरिओ टायपिंग झालं तरी आपण खुशाल म्युझिकमध्येच जाऊया, कारण ती गोष्ट आपण छान करतो, माझं म्हणणं तो दिवस का येऊ नये. जसं आज कुठेही ट्रेनमध्ये किंवा अगदी फ्लाईटमध्ये सुद्धा ट्रॅव्हल केल्यावरती ब्लाइंड माणूस काहीतरी नीट नेटका वाटलं की त्याला विचारतात, अच्छा आप म्युझिक में हो क्या. माझं एक सिंपल म्हणणं आहे की आज कोणी हे का विचारत नाही, अरे आप सॉफ्टवेअर इंजिनियर हो क्या. वाय कांट दिस बिकम अ नॉर्म. वाय कांट पीपल आस्क, आर यू अ सॉफ्टवेअर इंजिनियर, आर यू अ मॅनेजर, आर यू अ डायरेक्टर. हे का नाही होत आहे. आणि हे झालं पाहिजे. म्हणजे नुसतंच सॉफ्टवेअर इंजिनियर नाही, पण या सगळ्या ज्या फील्ड्स आहेत, मॅनेजमेंटच्या फील्ड्स आहेत किंवा डायरेक्टरशिपच्या फील्ड्स आहेत, वाय इज दिस नॉट हॅपनिंग. अजूनही तो स्टिरिओटाइप का तुटत नाहीये. सो हेही माझ्या पाठचं एक ध्येय होतं की इन द प्रोसेस
मी इंजिनिअरिंग करतोय, पण ते मी आणि माझा म्हणून मला करून ठेवायचं नव्हतं. म्हणून मुद्दाम मी ग्रुप बनवला माझा. वी स्टार्टेड टू क्रिएट स्मॉल सॉफ्टवेअर्स, अगदी फार्मसीज वगैरेसाठी बनवायला लागलो ऑन अ व्हेरी मीगर कॉस्ट. आणि तिथपासून माझी सुरुवात झाली. म्हणजे बिफोर आय हॅड द डिग्री आय वॉज अ सॉफ्टवेअर इंजिनियर एनी हाऊ. आणि लुई ब्रेल बाय द वे वॉज नॉट अ ग्रेट इंजिनियर ऑर समथिंग, पण त्याची जी इंजिन्युइटी होती ना ती खरंच ग्रेट होती. सो असे बरेचसे लोक असतील. आता आज माझं टॉक व्याख्यान झाल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटेल अरे यार आपण पण करायला पाहिजे यार, अपने को नहीं आता है क्या. काही गरज नाही की तुम्ही फॉर्मली डिग्री होल्डिंग इंजिनियर असले पाहिजेत. माझ्याकडे अनेक असे लोक आहेत जे लोक नॉन डिग्री होल्डर्स आहेत, जे लोक अजिबात त्यांनी काहीतरी बीटेक वगैरे नाही केलेलं आहे, तरी दे आर रिअली गुड सॉफ्टवेअर इंजिनियर्स, दे आर रिअली गुड प्रोग्रामर्स. फक्त डिग्रीनी ते इंजिनियर नाही आहेत, एवढाच फरक आहे. माझाच एक मित्र आहे दादरला, रोहिंग्टन बिल्ली मोरिया म्हणून. त्याच्यासमोर मोठ्या मोठ्या सायंटिस्ट लोकांच्याही माना तुटतात, कारण तो असे काही म्हणजे ज्याला 3 इडियट्स मध्ये जे आपण बघितलेला प्रकार तसा तर थोडासा म्हणजे आहे एक मुलगा. असे मी अनेक उदाहरणे देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यापैकी कोणालाही वाटलं, बाय द वे लेट्स लर्न प्रोग्रामिंग नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे अंध ब्लाइंड लोक जे प्रोग्रामिंग शिकू इच्छितात किंवा जे थोडं ज्यांना प्रोग्रामिंग माहिती आहे, असे लोक आता हळूहळू जमायला लागलेत. त्यामुळे सुदैवाची बाब ही आहे की नाव पीपल आर रिअलायझिंग इट. म्हणजे जे चाळवल्या जायला हवं होतं ते आता चाळवल्या गेलंय, विच इज व्हेरी गुड. कारण ह्याचाच पुढे दबाव पडू शकतो युनिव्हर्सिटीज वरती आणि इतर गोष्टींवरती. तर मी माझ्या बद्दल सांगत होतो. तर मग झाल्यानंतर मग मी थोडं फ्रीलान्सिंग करायला लागलेलो. आणि दरम्यानच्या काळात ऑफकोर्स मला ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि त्याचे फायदे कळायला लागले. कारण मी इमॅक्स पीक मगाशी म्हटलं, तो प्रश्न फार चांगला विचारला, व्हेरी नाईस क्वेश्चन. इमॅक्स पीक हा एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर. ओपन सोर्सचा अर्थ असा होता, मगाशी मी जे म्हटलं की जी आज्ञावली असते किंवा जो कोड असतो जो आपण लिहितो एका विशिष्ट भाषेत कॉम्प्युटरला सांगायला, तो कोड जे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर असतात ते उघडं ठेवत नाही. ओपन सोर्स मध्ये तो उघडा असतो. म्हणजे कोणी त्याच्यामध्ये तो घेऊन त्याची एक कॉपी बनवून त्या कॉपीला मॉडिफाय करू शकतात आणि मॉडिफाय केलेली सुधारित आवृत्ती तुम्ही लोकांबरोबर शेअर करू शकता. म्हणजे तुम्ही त्याच लोकांना ज्यांनी ते बनवलं त्यांना परत दिलं तर ते तुमचं क्वालिटी टेस्टिंग वगैरे करून, स्क्रीनिंग करून, तुम्ही योग्य कोड लिहिलाय की नाही वगैरे वगैरे करून तुमचा कोड मूळ स्रोतामध्ये टाकून देऊ शकतात. त्याच्यामुळे इतकं सारं कॉन्ट्रीब्युशन होतं. अर्थात सगळ्याच गोष्टी काही ओपन सोर्स करायची गरज नसते, पण बऱ्याचशा गोष्टी, उदाहरणार्थ टॉकिंग सॉफ्टवेअर सारख्या गोष्टी ओपन सोर्स असायला काहीच हरकत नाहीये. कारण हा एक मूळ स्रोत आहे, इट्स अ बेसिक नेसेसिटी. फॉर एक्झाम्पल ब्लाइंड साठी बेसिक नेसेसिटी कॉम्प्युटरवर टॉकिंग सॉफ्टवेअर आहे. तर तो ओपन असण्याचे खूप फायदे होतात, कारण त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स वाढतात, कल्पकता वाढते, कार्यक्षमता वाढते. कारण मुळातच संगणकाने केलं काय आहे तर आपली अचूकता, कार्यक्षमता आणि कल्पकता एक असीम पातळीवर नेऊन ठेवली. आणि तसं असेल तर ह्याचा लाभ सगळ्यांना झालाच पाहिजे, ही माझी आधीपासूनची धारणा होती. त्यामुळे त्या ओपन सोर्सच्या मोमेंटमध्येही मी उतरलो. आणि मी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मध्ये मी बराच 1-2-3 वर्ष तिथे कार्यरत होतो. त्याच्यानंतर मी बऱ्याचशा कंपनीजला ओपन सोर्सवर कन्वर्ट करून दिलं, म्हणजे प्रोप्रायटरी होते त्यांना ओपन सोर्सवरती आणून दिलं. तो माझा व्यवसाय होता एक प्रकारे. आणि दरम्यानच्या काळात असं लक्षात आलं की सगळ्या गोष्टींसाठी ओपन सोर्स मुक्त सॉफ्टवेअरचे ऑल्टरनेटिव्ह आहेत. म्हणजे फायरफॉक्स आहे उदाहरणार्थ, त्याच्यानंतर विंडोज मीडिया प्लेअरला VLC आहे, त्याच्यानंतर म्हणजे मी खूप उदाहरणं देऊ शकतो. पण अकाउंटिंग जे करतात म्हणजे टॅली वगैरे, त्याला काहीही पर्याय नाहीये दुसरा. तर मी ठरवलं की एक मनात विचार आला की इफ नॉट मी देन हू, अँड इफ नॉट नाव देन वेन. मी नाही तर कोण आणि आता नाही तर कधी, असाच प्रश्न आला. कारण त्याच वेळेला अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग घडलेली, जे टॉकिंग सॉफ्टवेअर मी वापरतो उबंटू लिनक्स वरती, ओरका, त्याची सुरुवात मी आणि काही निवडक काही मित्र होते सन मायक्रो सिस्टम्स मध्ये. सन मायक्रो सिस्टम्सचा पहिला फंडर होता ओरकाचा. आम्ही सगळ्यांनी मिळून 1-3-4 जणांनी सुरू केला प्रकल्प. आणि माझ्या काही फंडामेंटल आयडियाज मी त्यांना दिल्या होत्या. सुरुवातीचं कोडिंग मी केलेलं. त्याच्यानंतर अर्थात ते ग्नू खाता जे अकाउंटिंग सॉफ्टवेअरचं मी सुरू, त्याच्यावर माझा पूर्ण फोकस त्याच्यावर गेला. शिवाय माझी PhD सुरू झाली होती तेव्हा. त्यामुळे नंतर ओरकामध्ये मी ऍक्टिव्हली कोडिंग नाही केलं, पण आज तागात मी त्यांना सजेशन्स देणं किंवा काही करेक्शन सुचवणं वगैरे अजूनही करतो. हा ओपन सोर्सचा ऍडव्हान्टेज आहे. सो ते होतच होतं. त्यामुळे म्हटलं आता हे केलं तर मग हेही करून टाकावं. सो तेव्हा हा प्रकल्प सुरू केला. इनिशियली
एक कॉमेट मीडिया फाउंडेशन नावाची एनजीओ होती, त्यांच्या थ्रू केलं. मग IIT मध्ये बरेच वर्ष तो प्रोजेक्ट नॅशनल मिशन फॉर एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या थ्रू, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रू चालवला. पण एक पॉइंट आला जेव्हा मला कळलं की IITची जी विजन आहे या बाबतीत ती आणि माझ्या विजन मध्ये थोडी तफावत होती. कारण मला फक्त ते शिक्षणापुरती नव्हतं करायचं, सगळ्यांना वापरता येईल या पद्धतीने ते करायचं होतं. म्हणून मी स्वतःची मग एनजीओ सुरू केली आणि ती बरेच वर्ष त्याच्यामध्ये केरळ गव्हर्नमेंटने वगैरे फंडिंग करून तो प्रोजेक्ट चालवला. आणि त्याच दरम्यानच्या काळात आधी अलीकडे 2008 पासून 11 पर्यंत बऱ्याच गव्हर्नमेंट बॉडीजला मी ऍडवायझर होतो. मलेशियाला होतो, ब्राझीलच्या IT आणि एज्युकेशन डिपार्टमेंट चा ऍडवायझर मी होतो. मलेशियाला टुरिझम डिपार्टमेंट, त्याच्यानंतर टॅक्स कलेक्शन डिपार्टमेंट, त्याच्यानंतर एज्युकेशनल डिपार्टमेंट. त्यांचा डिस्ट्रीब्युटेड IT ट्रेनिंगचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी मी सल्लागार होतो की कशा प्रकारे ओपन सोर्स वापरून बिझनेसही निर्माण करता येईल, अख्खी इकोसिस्टमही निर्माण करता येईल, एम्प्लॉयमेंटही निर्माण करता येईल आणि सर्वात महत्वाचं शिक्षण नीट करता येईल. सो ते होतं. त्याच्यानंतर इंटरनेट इंडिया गव्हर्नन्स फोरम नावाचा एक पॅनल आहे इंडियाचाच, जे इंडियामधल्या इंटरनेट पॉलिसीज बद्दल डिसिजन्स घेतात, IIGF म्हणून. त्या पॅनलवरती मी ऑफकोर्स HP आणि इंटेलचे डायरेक्टर्स माझे खूप चांगले मित्र आहेत, ते होते. त्याच्यानंतर बरेचसे मंत्रीगण होते, त्याच्यामध्ये कपिल सिब्बल, त्याच्यानंतर सीताराम येचुरी आणि मनीष अय्यर आणि बरेच लोक होते त्याच्यामध्ये. अ लॉट ऑफ पीपल वर इन्व्हॉल्ड ऑन दॅट. कपिल सिब्बल वॉज देन दी IT अँड इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्टर. सो त्यावेळेला ते एक चालू होतं. या सतत ज्या गोष्टी चालू होत्या त्याच्यात एकच ध्यास होता की IT हे जे रेव्होल्युशन आहे ते पूर्ण समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि आता मला वाटतं ते बऱ्यापैकी पोहोचलेलं आहे. म्हणजे अजूनही गोष्टी खूप करण्यासारख्या आहेत आणि त्या करण्यासारख्या राहणारच आहेत, पण आता बऱ्यापैकी पोहोचलंय. हे साधारणपणे 2017-18 मध्ये मग असं ठरवलं की आता खूप म्हणजे सॉफ्टवेअर पण परिपक्व झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आपण झालोय आता रेडी. त्यावेळेला मी काही मोठ्या कंपनीजमध्ये ऍज अ ऑपरेशन्स हेड म्हणून काम पण करत होतो. ऑपरेशन्स हेड म्हणजे ऑलमोस्ट डायरेक्टर लेवलच ते असतं. सो ठरवलं की क्विट करून आपलीच कंपनी सुरू करायची. तेव्हा सर्वात महत्वाची साथ, सर्वात महत्वाचं ज्याला आपण म्हणतो की आपल्याला एक सपोर्ट लागतो किंवा एक साथ लागते किंवा एक म्हणतात की एक हातात हात घेऊन चालणं म्हणतात, तेव्हा माय वाईफ, माय बेटर हाफ, शी वॉज विथ मी. आणि तेव्हापासनं आम्ही आजपर्यंत दोघंही आम्ही फाउंडर आहोत कंपनीचे. आणि ती कंपनी सुरू केली जे ऑनलाईन खाता म्हणून जे सॉफ्टवेअर आता आम्ही चालवतोय, जे ग्नू खाता मगाशी म्हटलं. त्याच्यानंतर जो अनुभव मिळाला की अकाउंटिंग कुठल्या प्रकारे ऑटोमेट करून दिल्या जाऊ शकते. जे छोटे छोटे बिझनेसेस असतात ज्यांना अकाउंटिंग करणं एक तर त्यांना माहित नसतं, पुन्हा सगळा डेटा घेऊन अकाउंटंटकडे जा, मग तो अकाउंटंट टॅलीमध्ये डेटा एंट्री करणार, मग टॅक्स रिटर्न्स आणि हे सगळ्या गोष्टी आल्या. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमेटच करून टाकता आल्या तर काय होईल, हे छोटे छोटे जे बिझनेसेस असतात, स्मॉल मायक्रो बिझनेसेस, एखादं स्टेशनरी शॉप असेल किंवा टुरिस्ट एजंट्स असतील, लॉयर्स असतील, डॉक्टर्स असतील किंवा छोटे छोटे ट्युशन क्लासेस असतील किंवा एक वाण्याचं दुकान असेल किंवा अजून कुठलं फार्मसीज असतील किंवा असे टेलर्सचे शॉप्स असतील, कॅन्टीन्स असतील. या लोकांचा बिझनेस काय फार मोठा नसतो, यांच्याकडे निवडक 3-4 शेळकी मंडळी असतात काम करण्यासाठी, काय मोठी कंपनी नसते त्यांची. मोठ्या कंपन्यांसाठी मोठे सॉफ्टवेअर आहेत, छोट्या बिझनेसेससाठी छोटं सॉफ्टवेअर आणि अगदी स्वस्त सॉफ्टवेअर हे ऑनलाईन उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. आणि तेच आम्ही केलं की त्यांच्यासाठी असं झालं की तुम्ही बिल आणि इनवॉइस बनवा, अकाउंटिंग ऑटोमॅटिक होईल. म्हणजे सरळ तुम्ही आता CA कडे जाऊन टॅक्स रिटर्न फाईल करा, तुम्हाला परत त्याच्याकडे जाऊन डेटा एंट्री करायची गरज नाही. अशा प्रकारचं आम्ही सॉफ्टवेअर तयार केलं. आणि आज फार छान गोष्ट आहे की आमच्याकडे फॉरेन इन्व्हेस्टरही आहे, इंडियन इन्व्हेस्टरही आहे. ते करत असताना पुन्हा एक गोष्ट जाणवली की अरे पूर्वी ज्या क्वालिटीचे इंटर्न्स आम्हाला मिळायची किंवा ज्या क्वालिटीची लोक आम्हाला काम करायला मिळायची ती लोक आजकाल मिळत नाहीयेत. सो काय घडलंय नेमकं? असं झालंय की लोकांना आळशीपणा आलाय, असं झालंय की लोकांकडे काय वाटच नाहीये, ज्ञान नाहीये, असं झालंय की स्रोत आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत आणि लोक त्या स्रोतापर्यंत पोहोचत नाहीयेत. सो मला वाटलं की दुसरी आणि तिसरी गोष्ट जी आहे ती जरा जास्त आहे की लोक दे आर वेलेस, त्यांना वाट नाहीये व्यवस्थित कुठे जायचं, नेमकं काय शिकावं. कारण काहीतरी ट्रेंडचा नवीन शब्द आला
क्लाउड कम्प्युटिंग सुरू झालं, सगळ्यांना क्लाउड कम्प्युटिंग. आज आपण ऐकतोय डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सगळेच तिथे पळतात. सो सांगायची गरज पडली, अरे थांबा, सगळ्याच गोष्टी ते लगान ज्या लोकांनी बघितलंय त्याच्यात तो सीन सगळ्यांना आठवल, की नंतर आमिर खान सगळ्यांना ओरडतो, अरे एक शॉट मारला की त्या बॉल पाठी 11 जण कशाला पळताय, ज्याच्या दिशेने जाईल तो काम करेल ना. सो आता सध्या ती परिस्थिती कुठेतरी सांगण्याची आली आहे, हे लक्षात आलं की अरे सगळ्याच एका ठिकाणी पळू नका, तसं नसतं ते. आणि भरपूर सारे पहलू आहेत आणि भरपूर सारे, देर आर लॉट ऑफ ॲव्हेन्यूज इन IT, लॉट ऑफ ॲव्हेन्यूज. लेट्स से यू टॉक अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, यू रोट सम प्रोग्राम, but how will a common man use that program unless you don't have a proper user interface? So stacks बनवणं ज्याला म्हणतात, वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस, प्रोग्रामिंगच्या भाषा एकत्र करून त्या भाषेचा ऍडव्हान्टेज घेऊन एक मोठा प्रोजेक्ट वगैरे बनवणं, काय त्याला मल्टी स्टॅक अप्रोच म्हणतात. सो मला असं वाटलं की नुसते कोर्सेस देणं, बरेचसे लोक देत आहेत, कोर्सेरा, युडेमी सगळेच देतात, ते देण्याऐवजी आपल्याला लोकांना मेंटॉर केलं पाहिजे, लोकांना घडवलं पाहिजे आणि तशा टाईपचे कोर्सेस केले पाहिजे. कोर्सेसमध्ये प्रोग्रामिंग तर आहेच, प्रोग्रामिंग कुठल्या प्रकारे करायचं आणि काय कोड लिहायचा ते आहेच, पण कुठली टेक्नॉलॉजी कुठे सूट होते आणि ती का सूट होते आणि आपल्याला कुठल्या गोष्टींना कुठे वर्ज करायचं, या सगळ्या गोष्टी सांगणे गरजेचं आहे. म्हणजे हाऊ आणि व्हॉट हे तुम्हाला गुगलवर मिळतं, पण वाय हे गुगलवर फार कमी वेळा मिळतं, कारण त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्टच लागतो. त्यामुळे तसं आमच्या लक्षात आलं, माझ्या आणि माझ्या पत्नीच्या, तेव्हा आम्ही मेंटॉर प्राइज नावाची एक कंपनी सुरू केली. असाही प्लॅन पुढे मागे आहे की फॉर व्हिज्युअली डिसेबल्ड पीपल एक प्रोग्रामिंगचा कोर्स सुरू करायचा प्लॅन आहे, की त्यांना एक, बरं यापूर्वी असे कोर्सेस फॉर ब्लाइंड पीपल देअर हॅव बीन, पण माझं म्हणणं एवढंच आहे की एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड कोर्सेस करा, देअर शुड बी एम्प्लॉयमेंट. कारण उदाहरणार्थ सी नावाचे एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ती फार बेसिक आहे आणि ते शिकलीच पाहिजे अशातला भाग नाहीये, पण त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट नाहीये. किंवा पायथन किंवा जावा सारख्या लँग्वेजेस आहेत, पायथन आहे किंवा जावा स्क्रिप्ट आहे, या भाषा शिकलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये अगदी इंजिनियर नसाल तरी एम्प्लॉयमेंट मिळू शकते, थोडा निपुणता तुमच्यामध्ये आली तर. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. डेटाबेस मॅनेजमेंट समजणं गरजेचं आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट समजणं गरजेचं आहे. सो या गोष्टी करायला हव्यात, म्हणून आम्ही मेंटॉर प्राइज ही कंपनी सुरू केली की कोर्सेस आपण त्याप्रमाणे बनवूया. सो अजून तरी असा योग आलेला नाहीये की एक क्रिटिकल मास जमणं ज्याला म्हणतात, की व्हिज्युअली डिसेबल्ड पीपल हु कॅन गॅदर टुगेदर अँड डू दिस, तसेही काही प्लॅन्स चालू आहेत. गव्हर्नमेंटलाही अप्रोच करणं अधूनमधून चालू असतं. गव्हर्नमेंटला याच्यासाठी म्हणतोय की असं होत नाही असं नाही, कारण 2008 मध्ये एक ट्रू विजन नावाचा प्रोजेक्ट मी तामिळनाडू गव्हर्नमेंट बरोबर केलेला. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडू नावाची गव्हर्नमेंटची एक संस्था, IT डिपार्टमेंटच्या, एल्कॉट म्हणतात त्याला. तुम्ही गुगलवर जर का एल्कॉट ट्रू विजन सर्च केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. आम्ही काय केलं की एल्कॉटच्या ट्रू विजनचा प्रोजेक्ट मीच लीड केला होता, की सगळे जे ब्लाइंड स्कूल्स आहेत त्याच्यातले टीचर्स आणि फ्रेशली ग्रॅज्युएटेड ब्लाइंड मुलांना एकत्र आणून त्यांना बेसिक टू इंटरमिडिएट कॉम्प्युटरचं ट्रेनिंग द्यायचं, आणि तेही एक्सक्लुसिव्हली युझिंग फ्री सॉफ्टवेअर. त्याचं कारण असं सांगतो की जेव्हा आपण एम्प्लॉयमेंटसाठी जाऊ आणि समजा आपल्याला जॉब्स वापरायचा असेल तर आपल्याला तर लायसन्स सॉफ्टवेअर, तिकडे तर पायरेटेड चालणार नाही येतं ऑफिसेसमध्ये, मोठ्या चांगल्या मल्टीनॅशनल्समध्ये किंवा अशा ठिकाणी ते नाही चालत. ते तुमच्यासाठी 50,000-1,000चं लायसन्स घेण्यापेक्षा दे वुड प्रिफर एनी अदर पर्सन टू वर्क. आणि आपल्याला काय सोशल याची मेहरबानी तर नकोय. सो जेव्हा सॉफ्टवेअरच मुळात मुक्त आहे आणि ते तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता किंवा ते बाय डिफॉल्ट येतं, हे जेव्हा कळतं, जसं विंडोजवरती NVIDIA आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा द एम्प्लॉयर बिकेम रेडी की ठीक आहे, तुमच्यावरती काय अजून वेगळा खर्च नाही करायला लागत आहे. ही 2008-9ची गोष्ट आहे. तर तो प्रोजेक्ट आम्ही राबवला. त्याच्यानंतर असं कळलं की बऱ्याच लोकांना, 150-200 लोकांना तर लगेच चांगल्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट मिळालं, जे फ्रेशली ग्रॅज्युएटेड होते. आणि जे टीचर्स होते त्यांना स्कूलमध्ये वेगळाच कॉन्फिडन्स मिळाला, ब्लाइंड जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्या प्रकारे कॉम्प्युटर्स आणि कशा प्रकारे शिकवावं, की ते पुढे जाऊन जेव्हा ते ग्रॅज्युएट होतील तेव्हा ते एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड बनतील. तसंच केरळ गव्हर्नमेंटने इनसाइट नावाचा प्रोजेक्ट सिमिलर तसाच केला होता, पण इनसाइट आता पुढे, खूप पुढे, एल्कॉटपेक्षाही पुढे गेला आणि त्याच्याशी मी आता इन्व्हॉल्व नाहीये, पण इनिशिएशन मीच केलं होतं. त्यामुळे या गोष्टी घडतात. दुर्दैवाने त्या महाराष्ट्रात अजूनही घडलेल्या नाहीयेत. म्हणजे असं कोणी म्हणत असेल की इनिशिएटिव्ह कोणी घेत नाहीये, तर मी मला फक्त हे उदाहरण देऊन नमूद करायचे की इनिशिएटिव्ह घेतल्या गेलेले आहेत, बोथ फ्रॉम मॉडेस्ट पीपल लाईक मी ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट्स ऑफ अदर स्टेट्स. फक्त महाराष्ट्रात ते घडले नाही, ते घडावं अशी इच्छा आहे.
त्यामुळे जर का विद्यार्थी संघ हा मॅटर उचलून धरणार असेल आणि दिस इश्यू कॅन बी टेकन अप फ्रॉम समवेअर, कारण ॲज अन एंटरप्रेनर मला कदाचित आता दर दिवशी दर ठिकाणी जाऊन हे बोलता येणं शक्य नाहीये, पण कोणीतरी हा इनिशिएटिव्ह घेतला तर नक्कीच मी मार्गदर्शन करेन. आणि मार्गदर्शन कशाला, वी कॅन ऍक्च्युअली लॉन्च कोर्सेस फॉर सच अ थिंग. सो त्या गोष्टीही घडलेल्या आहेत. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं की जेव्हा तुम्ही एखादा ध्यास घेता आणि एखादी गोष्ट तुम्ही करता, तेव्हा पहिले त्याची रिअलिस्टिक हे चाचणी करून घ्या. आणि हे स्पेशली मला आता जेव्हा आम्हाला इन्व्हेस्टर्स वगैरे मिळतात, त्यांच्याबरोबर आमच्या मीटिंग्स होतात, प्रेझेंटेशन होतात, तेव्हा मला ते अगदी ते खूप जास्त जाणवतं की रिअलिस्टिकली जर का तुम्ही करेक्ट असाल आणि तुम्हाला कितीही वाटलं की यार सामने वाला सुनेगा या नाही सुनेगा, विल ही बी कन्व्हिन्स्ड. लेट मी टेल यू वन थिंग, तुम्ही नीट त्याचं अनालिसिस केलं असेल आणि तुम्हाला रिअलिस्टिक त्याची पूर्ण जाणीव असेल, प्रॅक्टिकली त्याची पूर्ण जाणीव असेल, तर 90% धरून चला, अनलेस द पर्सन इज रिअली अ फूल, 90% धरून चला की तुम्हाला जेवढं वाटतं की नाही समोरचा कन्व्हिन्स होणार नाही, समोरचा कन्व्हिन्स होतो. अगदी विषम परिस्थितीतूनही मी आणि माझ्या पत्नीने इन्व्हेस्टमेंट्स मिळवलेल्या आहेत. त्याचं कारण एकच होतं की आमचा कॉन्फिडन्स आणि आम्हाला जे प्रॅक्टिकली गोष्टी माहिती होत्या आणि जे शक्यप्राय आहे त्याच गोष्टी बोलायच्या आणि जे शक्यप्राय आहे त्याच गोष्टी करणं, हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा असं होतं की शेवटी एक लक्षात द्या, सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स, पण मग दोनच गोष्टी असतात प्रॉब्लेम मध्ये. पहिलू दोनच असतात, एक आपल्या कंट्रोलमध्ये कुठल्या गोष्टी आहेत आणि दोन आपल्या कंट्रोलमध्ये कुठल्या गोष्टी नाही आहेत. आता आपल्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याचा आपण काहीच करू शकत नाही, पण आपल्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या जर का आपण नीट केल्या तर हळूहळू ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आहेत त्या परत कंट्रोलमध्ये येण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे त्या सर्कलमध्ये वलयात येण्याची दाट शक्यता असते. उदाहरणार्थ मी जे म्हटलं की मला आर्ट्सला जावं लागलं, त्या क्षणी काय परिस्थिती होती हेच उदाहरण देऊन सांगतो. माझ्या कंट्रोलमध्ये काय नव्हतं, माझ्या कंट्रोलमध्ये हे नव्हतं की मी सॉफ्टवेअर टॉकिंगवाला कसं आणू, माझ्या कंट्रोलमध्ये हे नव्हतं की मी युनिव्हर्सिटीला कन्व्हिन्स करेन की मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन द्या, माझ्या कंट्रोलमध्ये हे नव्हतं की मला सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या पाहिजेत. सो या तर माझ्या कंट्रोलमध्ये नव्हत्या, मी इंजिनियर तर नाही बनू शकत. माझ्या कंट्रोलमध्ये एक गोष्ट होती मात्र, की कधीतरी मला ही संधी अवेलेबल होईल, तोपर्यंत मी काय प्रिपरेशन केलं पाहिजे, मला काय आलं पाहिजे, कारण तेव्हा मला शॉक नाही बसला पाहिजे अरे हे सगळं शिकायचंय ते पण शिकायचंय असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे माझ्या कंट्रोलमध्ये एवढंच होतं की मी आर्ट जेव्हा घेतलं, जेव्हा मला घ्यावं लागलं, तेव्हा लॉजिक आणि सायकोलॉजी हा विषय आवर्जून घ्यायचा. फॉर अ सिम्पल रिझन, कॉम्प्युटरमध्ये या दोन्ही गोष्टींची गरज पडते. सायकोलॉजी कारण समोरच्या माणसाला काय हवंय, त्याची रिक्वायरमेंट काय हे नीट समजावं लागतं. त्यामुळे दीज वर द थिंग्स इन माय कंट्रोल. आणि दरवेळेला एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगतो मी की देर इज समथिंग कॉल्ड एज ब्लेम वर्सेस प्रॉब्लेम. ब्लेम वर्सेस प्रॉब्लेम म्हणजे काय, तर यार छे समाज चला असाच आहे, ये ऐसा है वो वैसा है, हे करण्यापेक्षा मला नेमकी समाजाची कुठली गोष्ट खटकते, त्यावेळेला जर का मी हे म्हटलं असतं की आपली एज्युकेशन सिस्टमच बर्बाद आहे, काही फायदा नाही, आय डोंट वॉन्ट टू टेक एज्युकेशन कारण दे आर नॉट अलाविंग मी, हे सिस्टमच खराब आहे, हे जर का मी म्हटलं असतं तर मी पुढे नसतो गेलो. आय सेड मला एक गोष्ट खटकते की इंडियामध्ये हे सॉफ्टवेअर का आणल्या जाऊ शकत नाही, युनिव्हर्सिटीज का हे करू शकत नाहीत. तेव्हा मी त्यांच्यावर ठपका नव्हतो ठेवत, नेमकी मला कुठल्या गोष्टीची चीड येत होती, नेमकी मला कुठली गोष्ट मंजूर नव्हती ही मी पहिले समजलो. अँड देन आय डिसाइडेड हे कसं सॉल्व्ह करायचं. आणि सर्वात तिसरी आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला एक पर्याय घ्यायचा आणि त्याचे परिणाम यू शुड अंडरस्टँड की हा पर्याय घेतलाय, परिणाम ए परिणाम बी, नाव यू हॅव टू नॉट केअर अबाउट इट. तुम्ही पर्याय घेतला तर आता पूर्णपणे निभवा. आता मी आर्ट्स घेतलं, मनाविरुद्ध घेतलं आजही म्हणतो, त्याचा अर्थ असा नाही की मी उन्हाळक्या मारेन आणि टाइमपास करेन आणि क्लासमध्ये बसून रेडिओ कॉमेंट्री ऐकेन. अर्थात तेही मी केलेलं आहे, रेडिओ कॉमेंट्री ऐकलेली, एक फार महत्वाची मॅच होती तेव्हा, आणि माझ्या प्रोफेसरनी मला पकडलेलं आणि मला म्हणे उभा राहा, मला वाटलं काहीतरी प्रश्नाचं उत्तर विचारणार आहे, ते विचारलं, त्याचंही मी उत्तर दिलं कारण मी प्रिपेअरच होऊन आलो होतो. काय लॉजिक नाही, स्टॅटिस्टिक्सचा प्रश्न होता आणि आमचे प्रोफेसर होते बोरवणकर म्हणून, मला उभं केलं, हे सांग मला तुझं लक्ष कुठे आहे. मी सांगितलं, त्याच्यानंतर बोलले थांब बसू नको, मला अजून एक प्रश्न आहे, स्कोर काय झालाय. मी इयरफोन अक्षरशः लपवलेला होता म्हणून मी म्हटलं नंतर सांगतो काय काय कोड्या केलं ते, पण ही समहाऊ रिअलाइज्ड इट. तर मला म्हणे अभ्यास करून आलायस आणि तुला माहिती आहे म्हणून तुला मी सोडतोय. सो ती जरा गमतीची गोष्ट झाली, पण याचा अर्थ असा नाही की मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करेन, मला आवडतच नाहीये, मला घ्यायला लागले जाऊ दे कशाला, नो.
यू शुड नॉट डू दॅट. हा पर्याय निवडलाय ना, तो मनापासून पूर्ण करायचा. दिस वॉज माय थिंग. आणि लास्ट, यू हॅव टू हॅव युअर गोल्स अँड प्रायोरिटीज सेट. मला माहिती होतं कधीतरी मला संधी येणार आहे की मला आयटी करा. आज ना उद्या तर येईलच, आत्ता नाही तर उद्या तरी येईलच. सो तेव्हा आय हॅव टू बी प्रिपेअर्ड ना, त्याच्यासाठी मला प्रायोरिटीज सेट करावे लागतील. सो अगेन टेकिंग लॉजिक वॉज वन ऑफ माय प्रायोरिटी, कारण गोल हा होता की मला कधीतरी आयटी मध्ये ऍडमिशन घ्यायची, आणि ते झालंच. त्यामुळे या गोष्टी जर का आपण लक्षात ठेवल्या तर माझ्या मते वी शुड बी गुड इनफ टू गो. आणि अजूनही मी सांगतो, बरेचसे विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत असतील. कोणी मला वाटतं लॉ मध्ये असेल, कोणी जे काही सब्जेक्ट घ्याल, तुम्हाला खरंच खूप सक्सेसफुल व्हायचं असेल आणि खरंच काहीतरी चांगलं करायचं असेल, तर जस्ट बिकॉज पॉलिटिक्स इझी आहे आणि जस्ट बिकॉज संस्कृत खूप इझी आहे आणि स्कोरिंग आहे, आता हे ऍटिट्यूड सोडले पाहिजे आपण. कारण फक्त इझी आहे आणि मार्क चांगले मिळतील या आधारावर आपण फार पुढे नाही जाऊ शकणार आहे. यू विल हॅव टू गो आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन अँड डू समथिंग जे तुम्हाला आवडते. म्हणजे असं नाही की भलतंच काहीतरी करा आणि कोणतरी करते म्हणून करा, पण लेट्स से एखाद्याचा कम्फर्ट झोन नाहीये पण यू लाईक फिजिओथेरपी, आजकाल बरेच लोक करतात, कोणीतरी ही सुरुवात केलीच ना, ते झालंच ना शेवटी. तसंच कोणाला MBA मध्ये जायचंय किंवा अजून कुठल्या फील्डमध्ये जायचं जे करणं शक्य आहे. तर ग्राफिक डिझायनिंग आपण नाही करू शकत, लेट्स एक्सेप्ट दॅट. पण पहिली गोष्ट स्टिरियोटाईप तर तोडणं आहेच, तो तर तोडलाच पाहिजे. आय नो देअर्स वन गर्ल, तिचं नाव मी विसरतोय, आता अलीकडेच तिचा मी इंटरव्ह्यू ऐकला. शी इज गुड लिंग्विस्ट, म्हणजे हे डबिंग वगैरेची कामं, अँड शी डज अन एक्सलंट जॉब. म्हणजे मी तिचा इंटरव्ह्यू ऐकला, मला एवढा आवडला. तिचं नाव मानसी महूकर, आय थिंक. येस, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे अशा गोष्टी ज्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करायच्या असतात ना, त्या आपण करायला घेतल्या पाहिजे आता, कारण त्याशिवाय सगळ्यांनाच कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागतं. आणि मला अजूनही असे काही लोक माहिती आहेत, काही लोक माझ्या जवळचे आहेत असे, who are blind and they are not just wanting to break their comfort zone. Why not? आणि ते काय अगदीच डिफिकल्ट नाहीये. सो तुम्हाला ज्या काही गोष्टी करायला आवडतात किंवा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, सो आय वुड से दॅट तुम्ही आवर्जून करा, कारण त्याच्यामध्येच तुमचं करिअर पुढे जास्त हे होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे द काइंड ऑफ रिस्पेक्ट अँड द काइंड ऑफ सेन्स ऑफ अचिव्हमेंट जी तुम्हाला मिळते ना, इट्स वर्थ इट. म्हणजे सगळे ट्रबल घेणं, इट्स वर्थ इट. तो आता सध्या हेच आहे की या 2 कंपनीजचं माझं काम चालू आहे. काही सोशल लेवलला थोडी कामं चालू असतात आणि मला फार आनंद होतो की असं मला या अंध विद्यार्थी संघाबद्दल माहिती नव्हतं, पण हे माहीत झालंय आता, खूप बरं आहे. आणि अशा काही गोष्टी असतील किंवा करिअर रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतील, स्टफ लाईक दॅट, आय विल ऑलवेज बी रेडी. म्हणजे अर्थात कधी कधी असं होतं की बिझी शेड्यूलमुळे वेळही मिळत नाही, कधी कधी अवेलेबिलिटीची कमतरता असते, पण जेव्हा जेव्हा असेल, आय अश्युअर यू दॅट आय विल बी ऑलवेज देअर to see to it that anything that can be helped by my modest knowledge, I would be always ready to do that. So with that I'll end my little talk. कोणाला काही questions असतील, so please go ahead. Thank you. Yes, Numan here this side, sir. First of all, I would like to say that the journey is so inspiring and motivating. Not for me. It is for everyone, whoever is listening you as of now. And I want to ask you one question. That is, as you mentioned earlier, there is a WhatsApp group called Let's Learn Programming something. Yes. So how can we join that? Or is there any way to get involved in it? I'll try and share the contact. You can of course search the group, and it's an open group. But there is this person called Bittu Kumar who actually I think founded that group in Mumbai. And there are people from Delhi who are involved in that. There are people from Badlapur. There are people from Pune. A lot of people are there. So मला वाटतं कोणीही तो जॉईन करू शकतो. I'll give you the I'll send you the details. कदाचित ज्ञानेश्वरकडे वगैरे मी पाठवतो, and he can distribute that information. Okay. सर धन्यवाद सर. विचारताय का? Yes, any questions? Yes, sir. धन्यवाद सर. Yes. आपण
खरं म्हणजे आज आम्हा तमाम विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी सागरात न्हावून टाकलेला आहे आणि आपला जो जीवन प्रवास अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण आम्हाला एक्सप्लेन केलात. सर, तुम्ही म्हणालात की खरं तर मला ही गोष्ट खूप आवडली, पण महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचा एक मानस असा आहे सर की विविध क्षेत्रातील सर्वोच्च पदावरती असणारे महाराष्ट्रातले आम्ही महाराष्ट्राचे 61 हा सगळ्या तमाम IAS दर्जाच्या लेवलच्या व्यक्तींचा जीवन प्रवास एकत्रित करून त्याचं पुस्तक छापणं आणि या आत्ताच्या युवा पिढीला, अंध पिढीला नव्हे तर समाजाला एक आम्ही सुद्धा महाराष्ट्रातले 61 आहोत हे दाखवण्यासाठी आम्हाला निश्चितपणानं आपल्या आशीर्वादाची आणि आपल्या सहकार्याची गरज आहे. आणि निश्चित तो सुद्धा दिवस निश्चित येणार आहे की सर्वच क्षेत्रातले मान्यवर एकत्र करण्याची माळ ही महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ गुंफणार आहे. सर, माझा एक छोटासा प्रश्न होता या विषयामध्ये. तुम्ही शालेय जीवनामध्ये पासून सुद्धा एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन 10वीला असताना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं जे स्वप्न बाळगलं, पण त्या इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला असंही कळालं की आपलं लव्ह मॅरेज होतं. पण हे सगळं असताना सुद्धा अनेक वक्त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू ऐकले की त्यांनी सांगितलं की आम्ही या नादामध्ये आमचं करिअर बर्बाद केलं. परंतु असं न होता आपण आज जी झेप गाठायची होती ती गाठलेली आहे. हे सगळं करत असताना सुद्धा हे कसं शक्य झालं? अगदी थोडक्यात काही तरुण विद्यार्थी संघ असल्यामुळे हा प्रश्न विचारला की तरुणांचा किती जरी विचार केला तरी थोडासा तोल जातोच. त्याच्यामुळे तो तोल सावरण्यासाठी शैक्षणिक बाबतीत शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा थोडस हे योग्य राहील. झेप अजून खूप घ्यायची आहे. झेप म्हणजे आता एक सर्टन लेवलला आलोय आणि अजून बरंच जायचंय. मी आय विल अगेन से द सेम थिंग. आपला फ्रेंड सर्कल, आपली संगत ही अत्यंत महत्वाची असते आणि त्याच्यावर मी तर म्हणेन 80% तुम्ही काय कराल पुढे हे तुमच्या संगतीवर असतं. कारण शेवटी काय आहे, तुम्हाला तुमचे शिक्षक बराच वेळ काय अवांतर काळ नसतात तुमच्यासोबत आणि बराच वेळ शिक्षकांबरोबर आपली फ्रिक्शनच असते, घर्षण असतंच थोडं की अरे काय लेक्चर दे रहा है यार, यु नो. आई वडिलांच्यात आपण सोडूनच देऊया, कारण ऍज वी ग्रो त्यांच्याकडचा संपर्क आपला हळूहळू कमी होतो. अनलेस ते खूप सुशिक्षित असतील आणि प्रगल्भ असतील तर काय आपण लकीच आहोत, पण जनरली तसं नसतं. त्यामुळे ते सोडून देऊ. इव्हेंच्युअली तुम्ही कुठल्या सोर्स मधून नॉलेज घेता आणि तुम्ही काय संगत स्वतःची निर्माण करता, स्वतः भोवतीचं तुमचं फ्रेंड सर्कल काय आहे ह्याच्यावर. कारण कसं असतं ना की जे युवा असतात ऍडॉलेसंट पासून जे ऍडल्ट होतात तेव्हा म्हणजे ज्यांनी कोणी या मंचावर सध्या जेवढे आहेत विद्यार्थी कोणी सायकोलॉजी घेतलं असेल तर त्यांना पिअर प्रेशर नावाची गोष्ट माहिती असेल. तर पिअर प्रेशर हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही साईडनी चालतं, ही दुधारी तलवार आहे. कारण माझ्या बाबतीत पिअर प्रेशर जो होता तो कोणाचा होता, कोणीतरी सांगतोय अरे मी पुढे असं करणार, एक म्हणतोय मी या बिझनेसमध्ये, आता माझे वडील आहेत त्याच्यानंतर मग मला त्याच्याबद्दल इन्व्हेस्टमेंट शेअर्स आणि त्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. कोणी इंजिनियर्स होते, कोणी डॉक्टर्स होते. त्यामुळे एक पिअर प्रेशर होतं, कोणाकोणाच्या कहाण्या ऐकायला मिळायच्या. त्याच्यानंतर आम्ही लायब्ररीत बसून पुस्तकं वगैरे वाचण्याचं जे काम व्हायचं तेव्हा पण ज्या प्रकारची पुस्तकं आम्ही काढून वाचायचो, इन्स्पिरेशनल स्टोरीज वाचायचो. त्यामुळे झालं असं. पर्सनॅलिटी कॉन्टेस्टही मी 2 जिंकले आहेत माझ्या कॉलेजसाठी. तो माझं स्पष्ट मत हे की आपण जी संगत बनवतो, जी फ्रेंड सर्कल बनवतो ती त्या प्रकारची असली पाहिजे. म्हणजे असं मी म्हणणार नाही, अजिबातच म्हणणार नाही की कोणी मस्ती करू नये किंवा काय. आता तुम्ही लव्ह मॅरेजचा विषय काढलात, आय हॅव अ व्हेरी नाईस वाईफ अँड प्रश्न तो नाहीये. ऑफकोर्स त्या गोष्टी नैसर्गिकरित्या घडायच्या असतील तर घडतात. प्रश्न इतकाच आहे की तुम्ही जे काही करताय फ्युचरिस्टिकली तुमच्या मनात काय का. भलेही असंही असेल की तुम्हाला सोशल वर्क करायचं आहे, ओके फाईन, डू दॅट. तुम्हाला कला क्षेत्रात जायचं, ओके फाईन, डू दॅट. तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे, पण काहीतरी ध्येय, काही नाही तर कमीत कमी काही नाही, मी अशा प्रकारे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करेन की मी 10-15 वर्षानंतर आय विल बी रिच. एवढं काहीतरी असू द्या, निदान काहीतरी ध्येय असू द्या की जे ध्येय आजवरती नाहीये. आय नो अ लॉट ऑफ पीपल डू पार्टिंग अँड ऑल, आणि मग ठीक आहे आज फ्रेंड्स मिळाले अँड देन दे ड्रिंक अँड ऑल दोज थिंग्स हॅपन. कधी कधी गंमत म्हणून ठीक आहे, मी नाही म्हणत नाही, पण ती आजची गोष्ट झाली ना, उद्याचं काय. सो तुमच्याकडे ध्येय तेव्हाच चांगले बनू शकतील जेव्हा तुमचं सर्कल त्या टाईपचं असेल आणि जेव्हा तुम्ही त्या टाईपच्या गोष्टी विचारता, त्या टाईपच्या गोष्टी वाचता, त्या टाईपच्या गोष्टी ऐकता आणि त्या ऐकण्याच्या आणि वाचण्याच्या तुमच्याकडे यू हॅव दॅट ब्रेन. एक सिम्पल एक्झाम्पल देतो मी. वपू काळे म्हणून आपले खूप ग्रेट लिटरिस्ट आणि फिलॉसॉफर आहेत.
तर त्यांच्या पुस्तकावरती त्यांचा पहिल्याच ह्याच्यावरती रिकामा पेला दाखवला. कारण आपण मार्केटिंगमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये ऐकतो की अर्धा भरलेला पेला, तो अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामी आहे. त्यांची फिलॉसॉफी या पलीकडची होती वपू काळेंची. त्यांचं असं म्हणणं होतं की मुखपृष्ठावरचा पेला रिकामा का ठेवलाय, कारण आकाशातलं नित्य नूतन दान त्याच्यामध्ये उतरावं, रोज नवीन नॉलेज उतरावं. तुम्ही तुमचा ग्लास एम्प्टीच ठेवला नाही तर त्याच्यामध्ये काही उतरणार नाही. तुम्ही जर का ठेवलं मला हेच करायचंय, मला मजाच करायची आहे, मला फक्त एवढंच करायचंय, तर पुढे काहीच होणार नाही. शक्यतांसाठी तुम्ही तुमच्या इंद्रियांची दालनं जर का उघडी ठेवलीत, शक्यता काय असतात आणि पुढे त्याचे काय प्रगल्भ परिणाम असतात, तर कदाचित तुम्ही सक्सेसफुली काहीतरी करू शकता. आणि यासाठी सर्वात महत्वाचं जे मी म्हटलं की तुमची संगत आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं ज्ञान अर्जन करताय, काय वाचताय, काय बघताय. आता इंटरनेटवर म्हणावं लागेल, आता लायब्ररीत जायची गरज नाही, पण तुमचे गुगल सर्चेस काय असतात. सिम्पल गोष्ट, तुम्ही रोज जाऊन गुगलवर काय सर्च करता, अर्धे अधिक लोक काय करत असतील. यू थिंक व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर ही एक सिंपल गोष्ट आहे की तुम्ही नॉलेज कुठलं शोधायच्या ह्याच्यात आहात आणि तुमची संगत काय, या दोन गोष्टी जर का असतील तर सहसा तोल नाही जात. ज्ञानेश्वर दादा, मी तुला इंटरव्ह्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर, आपण आम्हाला विस्तृत माहिती दिलीत आणि वारंवार महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या सोबत राहण्यात आपण सांगितलं की मी निश्चितपणाने तयार आहे. तर मला खरंच सांगायला अतिशय आनंद होईल सर की आपल्या प्रश्नामध्ये उत्तर देत असताना जितुराज भाईंचा उल्लेख आला आणि मला खरंच सांगायला अतिशय आनंद होईल की महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाला जिथे जिथे टेक्निकल क्षेत्रामध्ये काही अडचण निर्माण कधी होईल त्यावेळेला अगदी नम्रपणानं जितूभाई सारखी व्यक्ती आमच्या सोबत वारंवार आहेत. आणि जितुराज यांचं जे चॅनल आहे की जे टेक असिस्टंट फॉर द ब्लाइंड, की 10वी पास असताना असणारा व्यक्ती एवढा मोठ्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये एक भरारी घेते. आणि महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाने आता जे तुमचा सॉफ्टवेअर इंजिनियर असताना जो वेबिनार आयोजित केलेला आहे, एखादा तरी 5 व्यक्ती जर सॉफ्टवेअर इंजिनियरच्या दिशेने वाटचाल करतील तर खरंच या लेक्चरचं सार्थक होईल असं मी निश्चित म्हणेन. तेव्हा नक्कीच. महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचा कार्यक्रम पुढे न नेता मी सर तुम्हाला सांगायला तुम्हाला अतिशय आनंद होईल माने सरांना की मागे आम्ही एक प्रेरणा नावाचं सदर सुरू केलेलं आहे की जागतिक अंध दिनाच्या निमित्तानं. सर आम्ही नागपूर येथे असुदानी जे राजेश असुदानी सरांचा स्वतः त्यांच्या घरी जाऊन इंटरव्ह्यू घेतला आणि तो विद्यार्थ्यांसाठी आम्ही खुला केला. तसं प्रत्येक व्यक्तींचा इंटरव्ह्यू घेण्याचा मानस सुद्धा आमचा आहे आणि त्या इंटरव्ह्यू साठी सुद्धा आपण एकदा आम्हाला आपली मुलाखत, आपले मनमोकळे प्रश्न आम्हाला एकदा घ्यायचेत, तेव्हा त्यासाठी सुद्धा आपण वेळ द्याल ही एक अपेक्षा व्यक्त करतो प्रेरणा या सदरमध्ये. आणि संघ हा पुढे जावा, हा संघाच्या फांद्या म्हणजे शाखा आहेत, त्या शाखेच्या प्रत्येक कार्यक्रमाला नव्हे तर महाराष्ट्र संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला काही दानदाते, काही मान्यवर निश्चित आम्हाला सहकार्य करत असतात. नांदेडमधील एक सुप्रसिद्ध सरकारी वकील व्यक्तिमत्व जे सरकारी वकील आहेत आणि संघाने केलेलं काम हे विद्यार्थ्यांसाठी असते, म्हणून आजही अतिशय आमचे पितृतुल्य व्यक्ती आहेत ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी अगदी हक्के सरांना विनंती करतो, शिवाजीरावजी हक्के सर, की आपण या ठिकाणी आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर आहेत ना हक्के सर? सर या सरांना बोलायचं होतं मला, सरांना प्रश्न विचारायचा होता मला. ठीक आहे विचारा. सर नमस्कार, माझा आवाज येतोय? हो येतोय. येस सर, मी रियाज तांबोळी बोलतो सर, सोलापूरवरून. सर माझा प्रश्न असा होता, आपल्याला जर कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य टिकवून ठेवायचं असेल तर ते कशा पद्धतीनं त्याच्यावर काम केलं पाहिजे? सातत्य टिकवण्यासाठी ते मनातूनच प्रेरणा यावी लागते, कारण त्याच्यासाठी काय असं औषध नाहीये की अमुक केलं तर सातत्य टिकेल. मुळातच ती गोष्ट करा ज्याने तुम्हाला आनंद मिळतो, सातत्य नॅचरली टिकून राहतं. आणि माझ्याच बाबतीत तेच झालं ना की भले मी आर्ट्समध्ये गेलो पण आधीपासून माझा त्याच्यातच माझा आनंद होता की मला हेच करायचं, त्यामुळे ते सातत्य टिकून राहिलं. आणि सातत्य टिकवायचं असेल तर पुढचे गोल्स माहिती असले पाहिजे, हे मी का करतोय, वाय आय एम डुईंग दिस. सो एक तर तुम्हाला आनंद असला पाहिजे त्या गोष्टींमध्ये करण्यामध्ये, त्याच्यात कुठली आसक्ती नसावी आणि त्याच्या पुढे गोल्स काय ती माहिती असले पाहिजेत. तर गोल्स समोर ठेवले तर मग सातत्य टिकून राहील.
धन्यवाद सर. आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. सरांचा वेळ हा अगदी मौल्यवान आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की वक्तशीलपणा, वेळ ही काळाची गरज आहे आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला वेळ दिलेला आहे आणि भविष्यात महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या सोबत सर आहेतच. तेव्हा मी कार्यक्रमाला थोडंसं पुढे नेऊ इच्छितो. कार्यक्रमाचा समारोपीय म्हणून महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे अध्यक्ष त्यांना विनंती करतो की अगदी आपण अध्यक्षीय समारोप करावा. माननीय हर्षदजी चक्रधरे. अंधांचे दैवत आराध्य लुई ब्रेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे मानबिंदू, व्याख्यानकर्ते आदरणीय कृष्णकांत माने सर, ॲडव्होकेट शिवाजीराव, त्यांचं सरनेम विसरलो, त्यानंतर लक्ष्मण सरांचं नाव, संजयवार साहेब, महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे महासचिव आदरणीय जीवनजी मराठी साहेब, संघाचे हितचिंतक रामजी मुंडे साहेब, तसेच महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाची संपूर्ण राज्य कार्यकारिणी, विभागीय शाखेचे सर्व अध्यक्ष, महासचिव तथा संपूर्ण कार्यकारिणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आजच्या या व्याख्यानाला जुळलेले सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या व लुई ब्रेल जयंतीच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्याकडे महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाकडून लाभलेले आहेत आणि त्यांचे जो जीवन प्रवास आहे, संघर्षमय जो प्रवास त्यांनी संघर्ष करून जो त्यांनी आज ज्या क्षेत्रामध्ये ते उत्कृष्ट कामगिरी त्यांनी बजावलेली आहे, अशा थोर व्यक्तिमत्वाचा आज आपल्याला जीवन प्रवास, संघर्षमय जीवन प्रवास ऐकण्याचा जो अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली आणि सरांच्या जीवन प्रवासातून शिकण्यासारखं खूप बरंच काही मला असं वाटलं. आणि नक्कीच सर, कारण सध्याची जर तुम्ही जी एक गोष्ट बोललात की सध्याची जी आपली जी ब्लाइंड फील्ड आहे किंवा आपले जे अंध बांधव आहेत, तर त्यांचा जो एक कल आहे तो एका दिशेने वळत आहे. जर कुठे बँकिंग सेक्टर म्हटलं तर फक्त बँकिंग सेक्टरमध्ये जायचं, रेल्वेचे डिपार्टमेंटमध्ये जायचं म्हटलं तर फक्त रेल्वेच्या डिपार्टमेंटमध्ये जायचं. परंतु महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाने सुरुवातीपासून महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचं हाच उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे होईल आणि आपले जे अंध बांधव आहेत ते विविध क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे जातील. फक्त एकच सेक्टर किंवा एकच डिपार्टमेंटमध्ये न जाता विविध क्षेत्रांची माहिती त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघा यांच्या म्हणजे संघाच्या माध्यमातून पोहोचवता येईल, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहतो आणि तुमच्यासारखे व्यक्ती आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतो. त्यांना करिअर काउन्सिलिंग त्यांची झाली पाहिजे यासाठी आम्ही वारंवार बोलवतो. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून पण काही क्षेत्र माहीत नाहीत. आता इंजिनियर म्हटलं की बाबा मला नको, मला असं वाटतं की सपोज इंजिनियर म्हटलं की मी ब्लाइंड आहे, तर मी काय करू शकेल, खरंच माझ्याकडनं होईल का, पॉसिबल आहे का हे. कारण जरी मी आता माझं एक जर वैयक्तिक माझं सांगायला गेलो तर मी पार्शियली असून सुद्धा मला ही माझ्या मनामध्ये सुरुवातीपासून भीती होती आणि मला हेच सांगण्यात आलं होतं की तुमच्यासाठी लिमिटेड स्कोप आहे, जास्त स्कोप तुमच्यासाठी उपलब्ध नाही किंवा जास्त ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. इंजिनिअरिंग असेल, सायन्स वगैरे असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. तर आमची ती एक मेंटॅलिटी झाली होती. परंतु तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आणि तुमचा जो जीवन प्रवास ऐकला तर आज नव्याने आमच्यामध्ये एक उमेद नव्याने कायम झाली आणि हीच जी उमेद आहे किंवा जे आता नव्याने जे आम्ही स्वप्न बघू तुमचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर, तुमचा जीवन प्रवास ऐकल्यानंतर, जे इथे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यामध्ये पण तो जो नवीन जोश एक प्रकारे निर्माण झाला असेल आणि बाबा नाही, आपल्यामध्ये हे सुद्धा एक टॅलेंट असू शकतं किंवा या सुद्धा फील्डमध्ये आपण जाऊ शकतो. तर असा जो आत्मविश्वास जो निर्माण नक्कीच आजच्या या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झाला असेल अशी मी सर्व विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा करतो. आणि लिमिटेड सोर्सेसचा न वापर करता, कारण जरी आपण डोळ्याने अंध असलो तरी पण आपल्याकडे जे बाकीचे जे अवयव असायला पाहिजे, ऍक्टिव्हली आपल्याला जे सपोर्ट करतात ते सर्व अवयव आपल्याकडे आहे, फक्त डोळे नाहीत. म्हणून बाबा मी ह्या कोर्स किंवा या फील्डमध्ये जाणार नाही किंवा मला ते जमणार नाही किंवा कोणी जर तुम्हाला जर निगेटिव्ह रिस्पॉन्स देत असेल किंवा तुमचं जर कॉन्फिडन्स डाऊन होत असेल तर असं करू नका विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. कारण आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ओपन आहेत, परंतु आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज नाहीये. आणि जे आज सरांनी जे मार्गदर्शन केलं तर मला या विषयासंबंधी सुद्धा अधिक इन्फॉर्मेशन नव्हती, परंतु आज मिळाली. आणि महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या वतीने
येणाऱ्या भविष्यात आपण अशाच विविध कोर्सबाबत, विविध सेक्टरबाबत आपले जे ज्यांनी या फील्डमध्ये असेल किंवा सेक्टरमध्ये असेल त्यांनी कामगिरी बजावलेली आहेत किंवा ते त्या पोस्टवर आहेत, तशा आपण आणखी काही थोर व्यक्तींना, म्हणजे जे असे व्यक्तिमत्व आहेत त्यांना आपण बोलवणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आणखी आपल्यासाठी किती प्रकारच्या फील्ड आहेत किंवा काय कशा कशा प्रकारचे आपण कोर्स करू शकतो, कोणत्या सेक्टरमध्ये आपण जाऊ शकतो, तर या सगळ्या उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न करू आणि अशा व्यक्तींना आपण नक्कीच बोलवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांकडनं हीच अपेक्षा करेल आणि विनंती करेल की आज जे सरांचं जे मार्गदर्शन झालंय आणि ज्या काही तुम्हाला नवीन गोष्टी सरांच्या जीवन प्रवासातून किंवा सरांच्या मार्गदर्शनातून, व्याख्यानातून शिकायला मिळाल्या, याचा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, त्याला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा आणि नवीन जोमाने नवीन स्वप्न बघायला सुरुवात करा. एवढीच तुम्हा सर्वांकडनं अपेक्षा करतो. पुन्हा एकदा कृष्णकांत माने सर, आदरणीय कृष्णकांतजी माने सर, तुमचे अध्यक्षनात्याने खरंच आभार व्यक्त करतो, कारण एवढं सुंदर तुम्ही तुमचं जीवन प्रवास आणि एवढं खोलात जाऊन तुमचं जे मार्गदर्शन होतं अतिशय उपयुक्त आम्हा सर्वांसाठी ठरेल. धन्यवाद. धन्यवाद सर. मला सुद्धा एका गोष्टीचा आनंद आहे की मी ज्या ज्या व्यक्तींकडे जात असतो आणि प्रत्येकाला विनंती करतो तेव्हा माझा विकेट कधीच पडत नाही आणि सरांनी सुद्धा माझा विकेट पडू दिला नाही आणि हाकेला ओ देऊन महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या मंचावरती येऊन महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ एक देशामध्ये एक चांगलं नाव आपल्या उपस्थितीमुळे, आपल्या येण्यामुळं निश्चित जाणार आहे, हा मला विश्वास आहे. मी एवढीच आशा व्यक्त करतो सर की असे अनेक लेक्चर्स आम्हाला ऐकायला मिळो, ही महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या मंचावर मिळो, ही पुन्हा एकदा माफक अपेक्षा करून कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाऊया. मी विनंती करतो कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी साबळे यांना. संघामध्ये 3 ज्ञानेश्वर आहेत राज्य कार्यकारिणीत, त्यापैकी दुसरे ज्ञानेश्वर, त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. खरं तर खूप वेळापासून हा कार्यक्रम चालू आहे, परंतु असं कधीच वाटलं नाही की म्हणजे हा कार्यक्रम संपावा. आभार प्रदर्शन करण्यापूर्वी मी ब्रेल जयंती आहे तर ब्रेल लिपीचे महत्त्व मला 4 ओळींमध्ये सांगतो, 4 पेक्षा 2च ओळींमध्ये सांगतो आणि मग मी आभार प्रदर्शन पुढे कंटिन्यू करतो. डीव्हीडी आत्या सीडी मावशी वेबसाईट मामी सरी. डीव्हीडी आत्या सीडी मावशी वेबसाईट मामी जरी आपुल्या कामी येते केवळ वीज पुरवल्यावर. तर यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपण सगळेजण ह्या आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत जोडले गेलेलो आहोत. एक टेक्नॉलॉजीची कमाल आहे, टेक्नॉलॉजीची देणगी आहे. सर मला सांगायला आवडेल की मी देखील एक लर्न प्रोग्रामिंग जसं सांगितलं तुम्ही, ग्रुप आहे सर SK गोयल म्हणून आहे, परंतु ते मोबाईलवरनं प्रोग्रामिंग शिकवतात. सध्या HTML वगैरे चालू आहे त्यांचं, मी देखील तो क्लास करतो. तर सर मला हेही आपणास आवर्जून सांगायला आवडेल किंवा मी ह्याची देखील आपणास खात्री देतो की महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ हा इनिशिएटिव्ह नक्की घेईल आणि महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचे प्रोजेक्ट कशा प्रकारे राबवता येईल यासाठी महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल आणि अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपण नक्की तुमच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करू ही मी आपल्याला महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या वतीनं खात्री देतो. आता आभार प्रदर्शनाकडे वळतो. नको तर ते फुलांचे गुच्छ, नको तो फुलांचा हार, नको तर ते फुलांचे गुच्छ, नको तो फुलांचा हार, उत्कटतेच्या भावनांनी मानूयात आभार. तर आजच्या या महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या एकदिवसीय व्याख्यानमालेसाठी वक्ते माननीय श्री कृष्णकांत माने सर हे आपल्या वेळातील बहुमूल्य वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी शिवाजी हक्के सर हे देखील उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच लक्ष्मण सर, त्यानंतर संघाचे हितचिंतक मुंडे सर हे देखील आजच्या कार्यक्रमाला आपल्या वेळातील बहुमूल्य वेळ काढून उपस्थित झाले, त्याबद्दल मी संघाच्या वतीनं त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांनी कृष्णकांत माने सरांचा परिचय आपल्या सर्वांना करून दिला त्या मुंडे मॅडम यांचे देखील मी
महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय श्री हर्षद चक्रधरे सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचे महासचिव श्री जीवनजी मराठे, प्रवक्ते श्री ज्ञानेश्वर आहेरकर सर हे देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी विविध विभागीय शाखांचे राज्यप्रतिनिधी, राज्य कार्यकारिणी तसेच विविध विभागीय शाखांचे अध्यक्ष, महासचिव तसेच शाखांचे कार्यकारिणी आणि तमाम महाराष्ट्रातून या व्याख्यानमालेसाठी आभासी जगाच्या माध्यमातून, आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. खर तर हे महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाचं भाग्य आहे की आम्हाला कृष्णकांत माने सरांसारखं मार्गदर्शन लाभलं. आणि मला सांगायला आवडेल, जर मी चुकत नसेल तर कृष्णकांत माने सर मला असं वाटतं की कदाचित या अंध कम्युनिटीशी कदाचित पहिल्यांदाच या व्यासपीठावरनं म्हणजेच महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या व्यासपीठावरनं आपल्यासोबत जोडले गेले. तर पुन्हा एकदा जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शनाचं गोड सूत्र माझ्या हाती दिली. आता ती काम मी संपवतो आणि पुढील सूत्र मी ज्ञानेश्वर आहेरकर यांच्या हाती देतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण सगळे लेफ्ट होऊ शकतात. थँक्यू. साबळे रेकॉर्डिंग स्टॉप करा, म्हणजे ऑटोमॅटिक ती रेकॉर्ड होऊन जाईल. येस.